वेलकम टू एमजे शेख इंग्लिश अकॅडमी। विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये आपण राज्यसेवेचा पहिला पेपर घेणार आहोत, जो पेपर राज्यसेवेने परीक्षा दिनांक 21 जानेवारी 2023 ला घेतला होता। ऍक्च्युअली हा पेपर 2022 चा होता। तर बघूयात ह्या राज्यसेवेचा इंग्लिशचा जो पार्ट आहे तो आज आपण सॉल्व करणार आहोत। तर या राज्यसेवेच्या पेपर मध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे, बघूयात। पहिला क्वेश्चन आहे, मॅच कॉलम ए विथ कॉलम बी अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो। म्हणजे आपल्या भाषेत आपण त्याला म्हणतो जोड्या जुळवा। आता ए कॉलम मध्ये 4 शब्द दिलेत आणि बी कॉलम मध्ये 4 शब्द दिलेत। ए आणि बी कॉलमच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत। प्रश्न क्रमांक ए बघा, म्हणजे ए मध्ये काय दिलंय, कोलायझन। कोलायझनचा अर्थ काय होतो, टक्कर देणे, धडक मारणे, त्याला आपण स्ट्राइक म्हणतो, बरोबर आहे। कोलायझन म्हणजे कोलायझनचा जर विचार केला आपण तर स्ट्रायकिंग टुगेदर हा 3 ऑप्शन येथे येईल, बरोबर। दुसरा आहे कोल्युजन। कोल्युजनचा अर्थ काय होतो, जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी गुप्तपणे एखादी कारस्थान करते किंवा संगनमत करते किंवा कट करते, त्याला आपण काय म्हणतो, कोल्युजन म्हणतो। म्हणजेच ते काय येईल, सिक्रेट ॲग्रीमेंट या पद्धतीने येईल, बरोबर आहे। तिसरं कमांड। कमांड म्हणजे काय, हुकूम देणे, आज्ञा देणे असं आपण म्हणतो। मग तो काय येईल, ऑर्डर, तो आहे 4, बरोबर। आणि कमेंट। कमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष वेधून घेणे, अट्रॅक्ट करणे, त्यासाठी आपण वापरतो कमेंट। तर तो कुठे आहे, तो कमेंट आहे 2 मध्ये। म्हणजे याचा क्रम कसा आला, 3 1 4 2 असा जो क्रम असेल, म्हणजे सुरुवातीला 3 येणार। 3 कुठे आहे, म्हणजे आलं आपलं उत्तर 3 हा पर्याय आहे 2 मध्ये, बरोबर आहे। सुरुवात झाली आहे म्हणजे 3 1 4 2 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये। म्हणून प्रश्न क्रमांक 51 चं उत्तर आलं 2। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कळला असेल, काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता। लक्षात आलं, मग प्रत्येक शब्दाचे अर्थ कळलेत आपल्याला, इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट त्यामधली कळायला पाहिजे, आलेला प्रत्येक प्रश्न आपल्याला समजायला पाहिजे। डन। म्हणजे प्रश्न क्रमांक 51 चं उत्तर आलं 2, समजून घ्या। नेक्स्ट त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 52 आहे बघा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स। म्हणजे क्लॉजला जिथे अंडरलाइन केली आहे त्या क्लॉजचा टाइप तुम्हाला विचारलेला आहे। तर बघूयात, दॅट ही इज अ ब्रेव मॅन इज ऍडमिटेड बाय एव्हरीबडी। जर तुम्ही ह्या इज कडे लक्ष दिलं तर इज हा वाक्यात काय आहे, इज हा वाक्यात व्हर्ब आहे, बरोबर। आणि व्हर्बच्या आधी येणारा जो भाग असतो तो नेहमी नाउन असतो, म्हणजेच तो काय असतो, कर्ता असतो, बरोबर आहे। क्रियापदाच्या आधी येणारा भाग काय असतो, सब्जेक्ट असतो। आणि सब्जेक्ट म्हणून येण्याचा अधिकार हा कोणाचा असतो, नाउनचा असतो, लक्षात घ्या। डन। म्हणजे येथे नाउन हा एक शब्द न येता काय आला आहे, एक क्लॉज म्हणून आला, एक संपूर्ण वाक्य म्हणून आलाय, ज्यामध्ये सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन आहे आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे। म्हणजेच हा जो क्लॉज आहे हा याच्यात कसली भूमिका करतोय, नाउन क्लॉजची भूमिका करतोय। नाउन क्लॉज वाक्यात सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, इन्फिनिटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, इन अपोजिशन टू नाउन और प्रोनाउन इत्यादी भूमिका करत असतो। या क्लॉज मध्ये हा नाउन क्लॉज असून याने या वाक्यात सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे इज या क्रियापदाचा तो काय आहे, कर्ता आहे, म्हणूनच तो काय आहे, नाउन क्लॉज आहे, लक्षात घ्या। मग याचं उत्तर काय आलं, नाउन क्लॉज आला, लक्षात घ्या। मग प्रश्न क्रमांक 52 चं उत्तर काय आलं, काय आलं, 3 आलं, नाउन क्लॉज। कारण कर्ता म्हणून येण्याचा अधिकार हा नामाचाच असतो, मग तो एक शब्द असो, मग तो एक शब्द जर असेल, समजा मी बोललो राजेश, ठीक, हा काय आहे, नाउन आहे, बरोबर। दुसरं माय फ्रेंड राजेश, माय फ्रेंड राजेश हा फ्रेज मध्ये करता आहे। तिसरं दॅट राजेश इज ऑनेस्ट, दॅट राजेश इज ऑनेस्ट इज वेल नोन। आता बघा बरं का, आता व्यवस्थित वाक्य बघा, येथे राजेश हा फक्त काय म्हणून आलाय, एक शब्द म्हणून आलाय, तो वाक्यात काय, नाउन आहे। डन, काय आहे, नाउन आहे। माय फ्रेंड राजेश हा काय आलाय, येथे फ्रेज म्हणून आलाय, बरोबर। येथे सुद्धा तो काय आहे, सब्जेक्ट आहे। याच्यानंतर काय येणार, क्रियापद येणार, बरोबर। तिसरं वाक्य बघा, दॅट राजेश इज ऑनेस्ट, हा बघा हा क्लॉज आहे, बरोबर आहे, क्लॉज येतो, कारण त्याच्यात काय आलंय, सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन आलंय आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलंय। सब्जेक्ट क्लॉज मध्ये काय असतं, सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन असतं आणि विविध सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात, म्हणून तो आता काय क्लॉज झाला, लक्षात घ्या। तो एक शब्द असेल तर नाउन, एकापेक्षा जास्त शब्द म्हणजे ग्रुप असेल, समूह असेल तर नाउन फ्रेज, आणि
जर तो वाक्यात सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन असेल आणि विविध सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन त्यात येत असेल तर तो नाउन क्लॉज. येथे हा नाउन क्लॉज ऍज सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे, म्हणजेच हा काय आहे, नाउन क्लॉज आहे. लक्षात घ्या, एक शब्द, फ्रेज, क्लॉज. डन. लक्षात आलं. तिसरा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 53 बघा. चूज अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे. आता इथं शब्द कोणता दिलाय, ॲबोमिनल. कोणता शब्द येतो, ॲबोमिनेबल. ॲबोमिनेबल पहिले या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, म्हणजे ॲबोमिनल, ॲबोमिनेबल हा असा शब्द आहे ज्या शब्दामधून आपल्याला किळस येतो, कंटाळा वाटतो, त्रासदायक असं जर सिच्युएशन असते त्याला आपण काय म्हणतो, ॲबोमिनेबल. ही वस्तुस्थिती देखील असते आणि हा व्यक्तीसाठी सुद्धा वापरला जातो. म्हणजे त्रासदायक, कंटाळवाना, ज्याचा आपल्याला काय येईल, ज्याला पाहिल्याबरोबर आपल्याला कसं तरी किळसवाना वाटेल त्याला आपण काय म्हणतो, ॲबोमिनेबल. ठीक आहे. आता याचा अँटोनिम कोणता वापरायचा आपल्याला. आता हा जो पहिला शब्द आहे नॉसेटिंग. नॉसेटिंग हा शब्द सुद्धा त्रासदायक, कंटाळवाना या अर्थाने वापरतात. तिथे शब्द व्यवस्थित लिहून घ्या, त्रासदायक, कंटाळवाना. ठीक आहे. आता दुसरा शब्द बघा, ऑब्नोक्झियस. ऑब्नोक्झियसचाही अर्थ किळसवाना, कंटाळवाना, त्रासदायक असा होतो. ॲपेलिंग. ॲपेलिंगचा अर्थ काय होतो, भीती उत्पन्न करणारा, भीती उत्पन्न करणारा, भीतीप्रद, ज्याला पाहून आपल्याला भय वाटतं असं. आणि हा जो चौथा शब्द आहे प्लीजिंग. प्लीजिंग म्हणजे काय, आकर्षक, मनोहारी, प्रसन्नचित, ज्याला पाहून आपल्याला प्रसन्न वाटतं. म्हणजे हे बघा, हे जे 3 शब्द बघितलेत, हा याचा समानार्थी आहे, हा देखील याचा समानार्थी आहे. हा शब्द वेगळा आहे, परंतु त्याचा जर अँटोनिम्स म्हटला तर प्रॉपर अँटोनिम्स ॲबोमिनेबलचा कोणता येईल, प्लीजिंग येईल. बरोबर. लक्षात घ्या, कंटाळवाना किंवा किळसवाना आणि प्रसन्नचित हा विरुद्धार्थी जोड येईल. म्हणजे ॲबोमिनेबल चा विरुद्धार्थी काय येईल, प्लीजिंग. ही त्याचे विरुद्धार्थी शब्द आहे. लक्षात आलं. प्रश्न क्रमांक 53 लक्षात आला. डन. चला पुढे नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 54 बघा. इट वुड बी डॅश डॅश कोर्टियस टू इग्नोर हर. आता इथे लक्षात घ्या, म्हणजे तिच्याकडे दुर्लक्ष करणं हे असभ्यपणाचं होईल असा या वाक्याचा अर्थ आहे. हा कोर्टियस हा जो शब्द येथे वापरला आहे, म्हणजे याला त्यांनी सूचना दिली, सिलेक्ट द करेक्ट प्रिफिक्स टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. म्हणजे योग्य असं प्रिफिक्स वापरा जेणेकरून ते वाक्य अर्थपूर्ण होईल. मग इथे लक्ष द्या, याला प्रिफिक्स म्हणजे काय, जो शब्दाच्या आधी येतो त्याला आपण उपसर्ग म्हणतो, आणि सफिक्स काय असतो, हा शब्दानंतर असतो. डन. आता आपल्याला प्रिफिक्स वापरायचा आहे. आता याला मिस कोर्टियस येत का, मिस कोर्टियस हा शब्द त्याला येत नाही. बरोबर. डिसकोर्टियस, येस, डिसकोर्टियस म्हणजे असभ्य, उद्धट, ॲरोगंट असा त्याचा अर्थ होतो. डिसकोर्टियसचा लिहून घ्या. काय अर्थ होतो, असभ्य, ज्याला ॲरोगंट आपण म्हणतो. ठीक आहे. किंवा त्याला ॲडॅमंट देखील आपण म्हणतो, जिद्दी, एखाद्या गोष्टीवर अडलेला. डन. अनकोर्टियस हा देखील शब्द आहे, लक्षात घ्या, पण येथे तो फिक्स येत नाही त्या गोष्टीसाठी, म्हणजे उद्धट, असभ्यसाठी तो वापरला जात नाही. आणि डिकोर्टियस हा देखील त्याला प्रेफिक्स म्हणून येणार नाही. तर एक इट वुड बी डिसकोर्टियस टू इग्नोर हर या रिकाम्या जागी प्रेफिक्स म्हणून कोर्टियस या शब्दाच्या आधी डिस हा शब्द येईल आणि तो ऍडजेक्टिव्ह आहे. लक्षात आलं. डन. म्हणून प्रश्न क्रमांक 54चं उत्तर आलं 2. डन. येस. नेक्स्ट पुढे बघा. प्रश्न क्रमांक 55 बघा. although no goals were scored, it was an exciting game. सूचना ते अशी आहे, आयडेंटिफाय द क्लॉज अंडरलाईन. म्हणजे अंडरलाईन जो केलेला जो क्लॉज आहे, हा जो अंडरलाईन केलेला क्लॉज आहे हा कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ज्या क्लॉजची सुरुवात लक्षात घ्या, although, even though, lest नाही याच्यात येणार, even though. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी व्हाईल कोणत्या अर्थाने येईल, दो या अर्थाने. लक्षात घ्या. डन. हावेवर कोणत्या अर्थाने येईल, दो या अर्थाने येईल. पण एक लक्षात घ्यायचं, त्याच्या आधी म्हणजे हा ऍडजेक्टिव्हच्या आधी.
ठीक आहे, म्हणजे याच्याने जर सुरुवात झाली असेल दो, अल्दो, इवन दो, व्हाईल, हावेवर, याच्याने जर क्लॉजची सुरुवात झाली असेल अंडरलाईन केलेला, तर तो क्लॉज ॲडर क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतो. ॲडर क्लॉज ऑफ काय असतो? कॉन्ट्रास्ट असतो. कॉन्ट्रास्ट असतो. त्याला आणखी दोन नाव आहेत, एक कन्सेशन म्हणतात त्याला आणि दुसरं नाव त्याला म्हणतात सपोजिशन. काय म्हणतात? कन्सेशन किंवा सपोजिशन आपण त्याला म्हणतो. डन. सपोजिशन एक लक्षात, सपोजिशन. ठीक आहे, असं आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या. मग कोणता क्लॉज आला? ॲडर क्लॉज आला. इथं उपप्रकार नाही दिलाय, फक्त काय दिलाय? ॲडर क्लॉज आहे तो. मग कोणता आहे तो? ॲडर क्लॉज आहे. तो नाउन क्लॉज आहे का? नाही. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे का? नाही. रिलेटिव्ह क्लॉज आहे का? रिलेटिव्ह क्लॉज म्हणजेच ऍडजेक्टिव्ह क्लॉज, बरं का, लक्षात घ्या. त्याला रिलेटिव्ह का म्हणतात? कारण त्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन आणि रिलेटिव्ह ऍडवर्ब ॲज अ कंजंक्शन म्हणून वापरले जातात, म्हणून त्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज म्हणतो. डन. मग याचं उत्तर काय आलं? ॲडर क्लॉज. जर उपप्रकार विचारला त्याच्यामधला तर तो काय? ॲडर क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, सपोजिशन किंवा कन्सेशन असं त्याला म्हणतात, लक्षात घ्या. डन. मग प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आलं मग 3 ॲडर क्लॉज. पुढे प्रश्न क्रमांक 56 बघा. फिल इन द ब्लँक्स डॅश. आता इथे बघा, दिस मिसोजिनिस्ट. मिसोजिनिस्ट म्हणजे काय? अ पर्सन हु हेट्स वुमेन. जो स्त्रियांचा द्वेष करतो, ज्याला स्त्रियांबद्दल बिहेवियर करायला आवडत नाही किंवा स्त्रियांबद्दल तो द्वेष बाळगतो, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? मिसोजिनिस्ट. याचा उच्चार मिसोजिनिस्ट असा आहे, बरं का, मिसोजिनिस्ट. बरोबर आहे. आता इथे बघा, मिसोजिनिस्ट, दिस मिसोजिनिस्ट म्हटला तर आपल्या लक्षात तिथं काय येतो? एकवचनी आहे. बरोबर आहे. मग याच्यावरून आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे? क्रियापद डिटरमाइन होईल. म्हणजे तो काय आहे? ही या अर्थाने. जर हे क्रियापद आलं तर काय असतं? आपण क्रियापदाला ही हे सब्जेक्ट जर आला, क्रियापदाला काय आपण लावतो? SES IES असं आपण लावतो. दुसरं बघा, दिस मिसोजिनिस्ट डॅश डॅश ऑल डॅश डॅश डॅश. ना, आता इथे लक्षात आहे. दिस मिसोजिनिस्ट. मिसोजिनिस्ट आता एक वचनी आहे. आता याचे 4 ऑप्शन आहे बघा. हेट. हेट हे अनेक वचनी क्रियापद आहे. ज्या क्रियापदाला SES लागतो तो एक वचनी असतो आणि ज्या क्रियापदाला SES लागत नाही तो अनेक वचनी असतो. मग ही जोडी येईल का? नाही येणार. आता बघा, दिस मिसोजिनिस्ट हेस्ट बरोबर आहे. बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण पुढे जो शब्द आहे मदर इन लॉज, मदर इन लॉज असं याचं हे कंपाऊंड नाऊन आहे, याचं अनेक वचन मदर्स इन लॉ असं होईल. काय होईल? मदर्स इन लॉ होईल. पण मदर इन लॉज असं होणार नाही, म्हणून हे चुकलं. हे बरोबर आहे परंतु हे चुकलंय. हे दुसरी जोडी पण गेली. तिसरी जोडी बरोबर. हेड्स एक वचनी क्रियापद बरोबर आहे, एक वचनी क्रियापद. मदर्स इन लॉ याचं अनेक वचन देखील बरोबर आहे. म्हणजेच हे 3 नंबरची जोडी याचं प्रॉपर उत्तर असेल. बरोबर. चौथी जोडी का चुकीची? हे अनेक वचनी क्रियापद आहे, पुढे काही वाचायची गरज नाही जरी हे बरोबर असलं तरी. लक्षात आलं? 2 रिकामी जागा होत्या. मिसोजिनिस्टचा अर्थ करला प्लस रिकामी जागा आपल्याला कुठे भरायची ते पण बघा. डन. येस. मग याचं उत्तर काय आलं? याचं उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आलं 3. डन. क्लिअर. चल नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57 बघा. द टेबल्स लेग इज ब्रोकन. B. They had a 2-hour talk. C. He was absent for last 2 days. Identify the sentence or sentences grammatically correct. म्हणजे हे जे ABC 3 वाक्य दिलेले आहेत, या 3 पैकी व्याकरणदृष्ट्या कोणतं वाक्य करेक्ट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता पहिलं वाक्य बघा. द टेबल्स लेग इज ब्रोकन. आता आपण शिकलोय केस या चॅप्टर मध्ये आपण शिकलोय काय? तर निर्जीव वस्तूची षष्ठी विभक्ती ऑफ ची फ्रेज लावून करतात. बरोबर आहे. म्हणजे कसं येणार तिथे? द लेग ऑफ टेबल असं घेणार आपण. बरोबर आहे. या पद्धतीने येणार. म्हणजे पहिलं चुकलं. आता इथे एलिमिनेशन मेथड वापरूयात आपण. डन. ए कुठे कुठे ते उडवूयात आपण. म्हणजे तुमच्यासाठी सुकर कसं होईल ते बघा. ए कुठे कुठे? ए इथे. ए हे ऑप्शन तो उडालं. डन. पहिलं लक्षात आलं. ते उत्तर का चुकलंय तेही लक्षात आलं तुम्हाला. पुढे दे हॅड अ 2-hour टॉक. आता लक्षात घ्या, हा जो टॉक आहे हा येथे नाऊन म्हणून आलाय. जेव्हा क्रियापद आपण नाऊन म्हणून वापरतो तो त्याच्या आधी आपण आर्टिकल घेत असतो. अ टॉक हा जो ए आर्टिकल आलाय कोणासाठी आलाय? टॉक साठी आलाय. आता 2 hour 2 तासाचं येथे जरी हा हायपनेटेड नाऊन असला तो येथे ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. बरोबर आहे ना?
नामाच्या आधी नेहमी ऍडजेक्टिव्ह येत असतो. हा जो आर्टिकल आहे कोणासाठी आलाय? टॉकसाठी आलाय. मग टॉक इथे काय झाला? वर्ब झाला. म्हणजे हे वाक्य बरोबर आलं. ठीक आहे. एखाद्या ऍडजेक्टिव्हच्या आधी एन आर्टिकल असेल तर तो एकवचनी असतो. लक्षात आलं? एकवचनी असतो. म्हणजे हे वाक्य बरोबर झालं. डन. तिसरं वाक्य बघा. ही वॉज ऍबसेंट फॉर द लास्ट 2 days. फॉर द लास्ट 2 days हा जो टाइम एक्सप्रेशन आहे लक्षात घ्या. फॉर आणि सिन्स मध्ये लक्षात घ्या. फॉर आणि सिन्स मध्ये जर सिंपल पास्ट किंवा म्हणजे सिंपल पास्ट शोविंग टाइम एक्सप्रेशन असतील तर पुढे येणारा जो क्लॉज असतो तो परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असतो. बरोबर? परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असतो. हे दोन काळ असतात. बरोबर आहे. इथे काय दिलंय? ही वॉज ऍबसेंट. सिंपल पास्ट दिलेलं आहे. मग हे वाक्य देखील चुकलेलं आहे. ही हॅज बीन ऍबसेंट असं तिथे पाहिजे. काय पाहिजे? ही हॅज बीन ऍबसेंट तिथे पाहिजे. म्हणजे हे देखील चुकलं. म्हणजे आपलं कोणतं बरोबर आलं? फक्त कोणतं बरोबर आलं? जिथे सी आहे ते पण उडवा. बरोबर आहे. कोणतं उत्तर आलं मग आपलं? कोणतं उत्तर आलं आपलं? आपलं उत्तर 4 ओनली बी. लक्षात आलं? एक्सप्लेनेशन कडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. नाही समजलं तर विचारा. आपण परत टीचर डिस्कस करू. डन? क्लिअर? येस. नेक्स्ट पुढे प्रश्न क्रमांक 57 चं उत्तर आलं मग 4. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 58 बघा. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मोस. ही ऍक्च्युअली ही म्हण आहे. गळगळणाऱ्या दगडाला कधी शेवाळ चिटकत नाही. म्हणजे जो माणूस आपल्या आयुष्यात एका गोष्टीवर स्थिर नसतो त्याला कधीच धनप्राप्ती होत नाही. जो माणूस सतत व्यवसाय बदलतो त्याला कसलीच धनप्राप्ती होत नाही. या शब्दाचा अर्थ आहे. आता आपण काय बघणार आहोत यामध्ये? आपल्याला काय विचारलंय? सूचना काय दिले? विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स करस्पॉन्डिंग टू द सिंपल सेंटेन्स अबोव. वरचं दिलेलं वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं येईल ते बघूयात. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा जर विचार केला तर नेहमी लक्षात घ्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा याच्यामध्ये काय असेल? मग एकतर नाउन क्लॉज असेल. लक्षात घ्या काय असेल? एकतर नाउन क्लॉज असेल. दुसरं एकतर ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल. डन. एकतर काय असेल? ऍडवर्ब क्लॉज असेल. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? कशामध्ये होतो? कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये होतो. डन. बघूयात आता. अ स्टोन दॅट रोल्स गॅदर्स नो मॉस. आपण हे गृहीत धरूयात पहिलं वाक्य. डन. वाक्याचा अर्थ देखील बदलायला नको. वाक्याचा क्रम देखील बदलायला नको. डन. आता इथे बघा. अ स्टोन दॅट गॅदर्स नो मॉस. आता इथे बघताय तुम्ही इथे काय दिसतंय? क्रम बदललेला दिसतोय. शब्दाचा अर्थ बदललेला दिसतोय म्हणून ते येणार नाही. बघ पुढे. अ स्टोन दॅट रोल्स हावेवर. आता इथे बघा दॅट पण वापरला, हावेवर दोन कंजंक्शन्स वापरले. बरोबर आहे. कॉम्प्लेक्स मध्ये अशा गोष्टी येणार नाहीत. बरोबर आहे. कारण हावेवर सुद्धा दोच्या अर्थाने वापरलं तर तो कॉम्प्लेक्स होईल. दॅट जर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरला तर तो कॉम्प्लेक्स होईल. म्हणजे दोन आले म्हणजे हे देखील गेलं. डन. तिसरं बघा. चौथं बघा. अ स्टोन विच रोल्स गॅदर्स नो मोस. आता हे वाक्य बघा. अ स्टोन विच रोल्स गॅदर्स नो मोस. आता पहिलं वाक्य आणि हे चौथं वाक्य याच्यामध्ये साम्य आहे. पण त्यांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या. अ स्टोन दॅट रोल्स गॅदर्स नो मॉस. आता इथे बघा हा रिलेटिव्ह प्रोनाउन वापरला. याच्या पुढे जर आपण कॉमा दिला तर अकॉर्डिंग टू फॉरेन ग्रॅमेरियन इट इज करेक्ट सेंटेन्स. आलं लक्षात? म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन आणि किंवा दुसरे एक कोरिलेटिव्ह जे कंजंक्शन्स असतात त्याच्या पुढे काय देतो आपण? कॉमा देतो. मग त्या अर्थाने बघितलं हे वाक्य बरोबर आहे. दोघांचा जर अर्थ लावला तर दोघांचा अर्थ सारखाच आहे. फक्त फरक आहे कंजंक्शन वापरल्यामुळे तिथे काय दिलं? हे दिलं. आणि वरचं हे वाक्य काय आहे? हा क्लॉज आहे. कोणता क्लॉज आहे? कोणता क्लॉज आहे तो? ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. का? कारण तो स्टोन दॅट हा काय करतोय? दॅट रोल्स हा कशाबद्दल माहिती सांगतो? स्टोन बद्दल म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. लक्षात आलं? म्हणजे हे त्याचं उत्तर प्रॉपर येईल. इट इज ऑल्सो ऍडजेक्टिव्ह क्लॉज. लक्षात घ्या. स्टोन दॅट रोल्स गॅदर्स नो मॉस. आता जर आपण विचार केला ना ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये दॅट केव्हा वापरतात, विच केव्हा वापरतात, असं जर फरक तुम्हाला सांगितला तर लक्षात घ्या ज्या गोष्टींना आपण टच करू शकतो तिथं आपण विच वापरतो आणि ज्या गोष्टींना आपण टच करू शकत नाही तिथं आपण दॅट वापरतो. लक्षात घ्या. पण हा रूल धाब्यावर बसून हे उत्तर करेक्ट दिलेलं आहे. जसं बघितलं तर 4 नंबरचं उत्तर बरोबर पाहिजे. बरोबर आहे की नाही? दगडाला टच करू शकतो पण म्हणीचा तो अर्थ लाक्षणिक अर्थ आहे
इट इज नॉट पार्ट ऑफ टचिंग असं जरी गृहीत धरलं मग हे उत्तर बरोबर येईल. डन डन लक्षात घ्या. ते रिलेटिव्ह प्रोनाउनचं लक्षात घ्या बरं का. दॅट केव्हा, विच केव्हा. ठीक आहे, खूप डेप्थ पार्ट येतो, बघूया आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी. डन. मग प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आलं 1. डन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 59 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द एक्सप्लेनेशन. आता याच्यात बघा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे हा. विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर्ड ऑफ यू, म्हणजे तुम्हाला जे हवं असेल ते करणारा त्याला आपण काय म्हणतो. तुम्हाला जे हवं असेल त्याला आपण करणारा काय म्हणतो. ठीक आहे, आता लोकांना खुश करणारा किंवा परोपकारी असाही शब्द त्याला आपण वापरतो. आता याच्यात 4 शब्द दिलेत बघा. पहिला जो शब्द दिलाय कॉम्प्लिसेंट. कॉम्प्लिसेंट म्हणजे काय, अ पर्सन हु इज व्हेरी सॅटिस्फाईड ऑफ हिज ओन प्रोग्रेस दॅट इज कॉल्ड कॉम्प्लिसेंट. म्हणजे स्वतःच्या प्रगतीवर जो खूप खुश असतो त्याला आपण कॉम्प्लिसेंट म्हणतो. हा पहिला शब्द आहे. हा येईल का, तो येणार नाही तिथे, लक्ष द्या. जो स्वतःच्या प्रगतीवर खूप खुश असतो, स्वतःच्या उन्नतीमुळे जो खूप खुश असतो त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिसेंट असं म्हणतो. हा कॉम्प्लिसेंट हा जो शब्द आहे लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो कॉम्प्लिसेंट हा जो शब्द आहे हा येथे चुकीचा आहे, लक्षात घ्या, इथे चुकीचा आहे. डन. हा तिसरा शब्द बघा कॉम्प्लिसेंट हा जो शब्द आहे हा म्हणजे काय, दुसऱ्याला जे हवं असेल ते करणारा परोपकारी त्याला आपण म्हणतो हे कॉम्प्लिसेंट. हे त्याचं उत्तर आहे. डन. हे त्याचं उत्तर आहे. आणि हा जो कॉम्प्लिसेंट आहे हा देखील शब्द चुकीचा आहे. डन. हा शब्द देखील चुकीचा आहे. मग याचं उत्तर काय आलं, याचं उत्तर आलं 3. डन. लक्षात घ्या. मग प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आलं 3. डन. पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 60 बघा. द रॅली डॅश डॅश पीसफुली. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. आता इथे काय दिले, फ्रेजल वर्ब दिलेत, बरोबर आहे. आता इथे बघा पास्ट ऑफ, पास्ट ऑन, पास्ट अवे, पास्ट ओव्हर. आता जर आपण बघितलं पास ऑफ म्हणजे काय, सक्सेस कॅरीड आउट सक्सेसफुली असं त्याचं म्हणतो, म्हणजे पार पडणे या अर्थाने. काय अर्थ घेतो आपण, पार पडणे या अर्थाने. डन. पास ऑन म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीकडे पाठवणे, हे मीठ पास कर तिकडे, पास ऑन म्हणतो आपण. एक गोष्ट दुसऱ्याकडे पाठवणे त्याला पास ऑन म्हणतो. डन. तिसरं बघा पास्ट अवे मीन्स टू डाय. पास अवेचा अर्थ काय होतो, मृत्यू होणे, टू किक द बकेट, लक्षात घ्या. डन. आणि पास्ट ओव्हर म्हणजे काय, टू इग्नोर, दुर्लक्ष करणे, असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. मग इथे काय येईल, द रॅली पास्ट ऑफ पीसफुली म्हणजे ती रॅली सक्सेसफुली पार पाडण्यात आली असा त्याचा अर्थ आहे. मग याचे त्याचं उत्तर काय येईल, पास्ट ऑफ हे त्याचं उत्तर येईल. म्हणून रिकाम्या जागी प्रश्न क्रमांक 60 मध्ये पास्ट ऑफ हे उत्तर येईल. डन. यस. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 61 बघा. ही आस्क्ड मी हाऊ आय ग्रो माय कॅरेट्स. ही आस्क्ड मी हाऊ आय ग्रो माय कॅरेट्स. ठीक आहे. आयडेंटिफाय द क्लॉज अंडरलाईन. ठीक आहे. क्लॉजची आपण जागा बघायची, तो त्या वाक्यामध्ये काय फंक्शन करतो ते बघायचं. जर तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असा जर प्रकार म्हटला तर तो काय येणार, नाउनचा. मोस्टली काय ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट. जर तुम्ही इन्फॉर्मेशन अबाउट नाउन अँड प्रोनाउन म्हटलं तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. आणि जर तुम्ही मुख्य क्रियापदाला व्हेन, वाय, व्हेअर, हाऊ ने प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मिळत असेल तर ऍडव्हर्ब क्लॉज. डन. आता इथे संबंध कशा झालाय, हा संबंध आहे ना ते सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, हे तुम्हाला कळायला पाहिजे, लक्षात घ्या. ही आला सब्जेक्ट, आस्क आला वर्ब, मी आला ऑब्जेक्ट. एका वाक्यात एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डन. मग हा काय ऑब्जेक्ट आहे, कोणाचा ऑब्जेक्ट आहे, आस्क या ट्रान्झिटिव्ह वर्बचा काय तो ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणून येण्याचा अधिकार हा नाउनचा असतो. म्हणजे कोणता क्लॉज येईल, कोणता येईल, डन, नाउन क्लॉज. मग हे उत्तर काय येणार त्याचं, नाव. हा त्याचा जर प्रकार विचारला नाउन क्लॉज मधला कोणता प्रकार आहे, कोणता आहे मग, नाउन क्लॉज ऍज ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब. अलग लक्षात, ऑब्जेक्ट हा ट्रान्झिटिव्ह वर्बचाच असतो. नाही तर मुलं घोळ करतात ऑब्जेक्ट मध्ये आणि कम्प्लिमेंट मध्ये. लक्षात आलं, तो पण बघूयात आपण. वाक्याचे प्रकार जे जे येतील ते आपण सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करूयात. डन. क्वेश्चन लक्षात आला. प्रश्न क्रमांक 61चं उत्तर काय आलं, एक नाउन क्लॉज. डन. येस. पुढे प्रश्न क्रमांक 62 बघा. आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज अंडरलाइन इन द फॉलोइंग एक्झाम्पल. क्या बात आहे, याच्यात पण काय विचारलंय, क्लॉज विचारलाय, बरोबर. आता इथं बघा
We climbed up a tree. We climbed up a tree in order that we could have a clear view of the procession. ठीक आहे, आता इथे लक्षात घ्या, जेव्हा क्लॉजची अंडरलाईन in order that so that एकत्र लेस्ट ने होत असेल नाही, सच दॅट हा रिझल्टचा पार्ट आहे. सच दॅट काय तो, सो दॅट सच दॅट त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह येतो, लक्षात घ्या मध्ये तो फरक वेगळा आहे. इन ऑर्डर दॅट ना, सॉरी, इन ऑर्डर दॅट सो दॅट अनलेस्ट. जर येथून अंडरलाईन केली असेल क्लॉजला तर तो क्लॉज असतो ऍडर क्लॉज ऑफ पर्पज. काय असतो? ऍडर क्लॉज ऑफ पर्पज. लक्षात घ्या, डन. ऍडर क्लॉज ऑफ पर्पज या पद्धतीने. जर तुम्ही सांगितलं तो कोणता, आता याचं उत्तर काय आलं आपलं? ऍडर क्लॉज ऑफ पर्पज. म्हणजे याच्याने जर क्लॉज सुरू होत असेल, अंडरलाईन केले असेल तर तो क्लॉज कोणता असतो? ऍडर क्लॉज ऑफ पर्पज. मग इथे उत्तर आलं ऍडर क्लॉज ऑफ पर्पज. डन. आणि जर तुम्हाला असं म्हटलं सो दॅट, सच दॅट असं जर असेल तर हा जो असतो अंडरलाईन इथून होते त्या क्लॉज मध्ये, तो दॅट पासून तो असतो ऍडर क्लॉज ऑफ रिझल्ट असतो. काय असतो तो? ऍडर क्लॉज ऑफ रिझल्ट. डन. हा फरक लक्षात घ्या मित्रांनो, हा फरक समजणं खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि जी आता ही जी 2023 मध्ये एक्झाम झाली होती, म्हणजे जी 22ची, त्याच्यात क्लॉजवर 4-5 प्रश्न विचारले आय थिंक. लक्षात आलं? म्हणजे ते तुमचा क्लॉज जर चांगला असेल तर बोनस मार्क्स आहे तुमच्यासाठी सगळे, म्हणजे 5 क्षणी तुम्हाला ते उत्तर मिळेल. डन. येस, लक्षात आलं. मग प्रश्न क्रमांक 62 उत्तर काय आलं? ऍडर क्लॉज ऑफ पर्पज. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63 बघा. वन मस्ट टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. बी who they were I can't say. C my brother that is the schoolmaster is 40. Each and every member of the club was present. आता हे 4 वाक्य दिले बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स और सेंटेन्सेस ग्रामॅटिकली करेक्ट. आता ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स यामध्ये कोणते ते बघूयात. डन. वन मस्ट टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. वन ची षष्टी विभक्ती काय येते? वन्स येते. वाक्य करेक्ट. पुढे हु दे वेअर आय कांट से. हु दे वेअर आय कांट से. लक्षात घ्या, आता हे वाक्य आयोगाने बरोबर दिलेलं आहे. खरं तर हे वाक्याचं पाहिजे होतं हु वेअर दे आय कांट से, कारण एकाच वाक्यात आपण 2 स्टेटमेंट किंवा 2 इंटरोगेटिव्ह वापरत नाही. एक डायरेक्ट क्वेश्चन असतो, एक इनडायरेक्ट असतो. डन. ठीक आहे, आपण त्यांच्या अनुषंगाने हे पण त्यांनी काय दिलंय बरोबर. ऍक्च्युली हा प्रश्न कॅन्सल होणार आहे, सेकंड की आली नाही अजून. इट माइट बी कॅन्सल्ड. का कॅन्सल ते सांगतो हे. ठीक आहे, आता आपण गृहीत धरूया त्यांच्याप्रमाणे. तिसरं बघा, माय ब्रदर दॅट इज अ स्कूल मास्टर इज 40. दॅट नाही पाहिजे, इथे काय पाहिजे? हु इज अ स्कूल मास्टर. इथं पाहिजे हु, म्हणजे हे वाक्य चुकलं. जेथे जेथे सी असेल ते उडवा. सी आहे, सी आहे, सी आहे. बरोबर आलं मग तुमचं उत्तर. डन. आता पुढे बघा, आता याच्यात पण कन्फ्युज आहे आणखी. चौथं वाक्य बघा, ते पण बरोबर आहे, ते पण बरोबर. इच अँड एव्हरी नंतर कितीही नाव येऊ देत तरी क्रियापद काय असतं? एक सिंग्युलरच असतं, एक वचनीच असतं. हे पण वाक्य बरोबर आहे. मग इट माइट बी कॅन्सल्ड. डन. कीप इन माइंड. अजून सेकंड की यायची बाकी आहे. डन. त्या आपण अकॉर्डिंग टू ग्रामर रूल वी हॅव सॉल्व ऑल क्वेश्चन करेक्ट. म्हणजे हे काय पाहिजे हे लक्षात घ्या. इट माइट बी कॅन्सल्ड. डन. लक्षात घ्या. मग प्रश्न क्रमांक 63 आपल्या अनुषंगाने आपण कॅन्सल आयोग काय देतो ते बघूया. ठीक आहे, चला नेक्स्ट. म्हणून 63चं उत्तर आपण कॅन्सल समजूयात. प्रश्न क्रमांक 64 बघा. चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह टू डिस्क्राइब द टाइप ऑफ पर्सन इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, आता इथे बघा, he fears of being in public places where there are many other people. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी ज्या व्यक्तीला भीती वाटते अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, किंवा त्यासाठी कोणतं फोबिया वापरतात ते. आता पहिलं जे ऑप्शन दिलंय क्लास्ट्रोफोबिया. क्लास्ट्रोफोबिया म्हणजे काय? बंद जागेची ज्याला अनाकरण भीती असते ती भीती. डन. म्हणजे हे त्याचं ऑप्शन येईल का? सार्वजनिक ठिकाणी जे लोक गर्दी असते त्याची जी भीती वाटते हे त्याचं उत्तर येऊ शकत नाही. डन. पुढे ॲग्रोफोबिया काय असतो? ॲग्रोफोबिया काय असतो? हा तोच असतो ज्याला सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दीची भीती वाटते. तो कोण असतो? ॲग्रोफोबिया असतो. लक्षात घ्या. त्याचं उत्तर काय आलं? त्याचं उत्तर 2 आपण समजूया. तुम्ही लिहून घेत चला बरं का. मी जरी सांगत असेल तुम्ही लिहून घ्या.
पुढे हायड्रोफोबिक, हायड्रो मीन्स वॉटर, ज्याला हायड्रो मीन्स वॉटर, हे जरी तुम्ही रूट वर्ड्स वगैरे लक्षात ठेवले तर इमिजिएट तुम्हाला कळेल. म्हणजे ज्याला पाण्याची भीती वाटते हायड्रोफोबिक म्हणतो. आणि इसेंट्रिक म्हणजे अ पर्सन हु हॅज, हा म्हणजे आपण काय म्हणतो, ज्याला विचित्र सवयी आहेत, विक्षिप्त विलक्षण माणूस, त्याला आपण काय म्हणतो, इसेंट्रिक म्हणतो. ऑड आला आहे शब्द, ऑड, बिझारे, स्ट्रेंज, लक्षात घ्या. बिझारे शब्द आलाय अगोदर बघा, त्याच्यावर लक्षात घ्या. इसेंट्रिक्स सिनॉनिम. डन, हे लक्षात घ्या. मग काय उत्तर येईल मित्रांनो याचं उत्तर येईल 2. म्हणून प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आलं 2. डन, यस. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65 बघा. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो विच मीन्स द इडियम अंडरलाइन इन द सेंटेन्स. अंडर इडियम विचारलाय, ठीक आहे. द फेमस इंडस्ट्रियलिस्ट स्पेंड हिज टाइम, म्हणजे जे प्रसिद्ध उद्योजक असतात त्यांचा वेळ खर्च करतात कशामध्ये, प्लेइंग कॅट अँड माऊस. प्लेइंग कॅट अँड माऊसचा मिनिंग तुम्हाला सर्च करायचा आहे विथ द टॅक्स ऑथॉरिटीज. म्हणजे ते काय करतात, जे इन्कम टॅक्स अधिकारी आहेत त्यांच्यासोबत ते जास्त वेळ कशात घालवतात, प्लेइंग कॅट अँड माऊस. म्हणजेच काय, एखाद्याला कसा गोंधळवणे, संभ्रमात पाडणे, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो. आता इथे बघा, टू ऍडमायर म्हणजे प्रशंसा करणे, हे येईल का, नाही. प्रशंसा करण्यामध्ये वेळ घालवत नाही ते. कसा टॅक्स वाचावा, म्हणजे ते नेहमी गोंगारा देत राहतात, संभ्रमात टाकत असतात, कन्फ्यूज करत असतात, असा त्याचा अर्थ आहे. काय, कन्फ्यूज. टू कन्फ्यूज हे त्याचं प्रॉपर उत्तर येईल, कन्फ्यूज. टू परप्लेक्सचाही अर्थ काय, अचानक गोंधळणे. हा दुसऱ्याच्या बाबतीत असतो, लक्षात घ्या, ते दुसऱ्याला देतात, बरोबर आहे. परप्लेक्स म्हणजे स्वतः गोंधळात पडणे असा त्याचा अर्थ असतो, हा येणार नाही. प्रिटेंड म्हणजे काय, ढोंग करणे, बतावणी करणे, बहाणा करणे. आपण म्हणतो ना, शब्द लिहून घ्या सगळे बरं का. टू प्रिटेंड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, हायपोक्राईट पण म्हणतो. डन, हा येस, लक्षात घ्या. हा शब्द पण लक्षात घ्या. सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित असणं मस्ट आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळेस व्होकॅब्युलरीला मुलांना प्रचंड अडचण येते, त्या गोष्टी आपण व्यवस्थित लक्षात घ्या. डन, क्लिअर, येस. प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आलं 2. प्रश्न क्रमांक 67 बघा. प्रश्न क्रमांक 67 बघा. ABCD दिलेले आहेत. असं ABCD असताना आन्सर ऑप्शन जर दिलेले असेल तर आपण एलिमिनेशन मेथड वापरायची, त्याच्याने आपला वेळ वाचतो. 36 सेकंदात जरी ते दिलेले असेल तरी आपला वेळ वाचतो. पहिलं बघूयात. ए मध्ये काय दिलं, मेनी अ टाइम आय रिमेंबर्ड यू. बी, धिस काप इज एल्डर दॅन दॅट. लक्ष द्या. माय इन्कम इज लेसर दॅन युअर्स. डी, गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years. तर 1 by 1 बघूयात. काय दिलंय, आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. आता करेक्ट याच्यामध्ये किती आहेत ते बघूयात, 1 by 1 बघूयात. मेनी अ टाइम आय रिमेंबर्ड यू. मेनी अ टाइम नंतर येणारा सब्जेक्ट आणि वर्ब दोन्ही सिंग्युलर असतात, पण त्याचा संबंध तिथे नाही आहे, लक्षात घ्या. त्या अनुषंगाने जरी म्हटलं तरी पहिलं वाक्य बरोबर आहे, त्याच्यात काहीच मिस्टेक नाहीये. डन. इथे जर राहिला असतं मेनी अ टाइम आय रिमेंबर्स यू तर रॉंग आला असतं. आय नंतर कधीच क्रियापदाला एस लागत नाही. चुकीच्या अनेक पद्धती देण्याच्या. डन. दुसरं, बी, धिस काफ इज एल्डर दॅन दॅट. एल्डर दॅन, एल्डर दॅन नसतं, ओल्डर दॅन असतं, लक्षात घ्या. ओल्डर दॅन असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. एल्डर आपण कुठे वापरतो, फक्त घरातील व्यक्तीला वापरतो, ब्लड रिलेशनच्या व्यक्तींना वापरतो कंपॅरिझन करण्यासाठी. डन. आता बी चुकलंय आपलं. बी कुठे कुठे ते ओळखूयात आपण. बी येते म्हणजे हे येणार नाही. डन. पुढे, माय इन्कम इज लेसर दॅन युअर्स. लेसर दॅन नसतं, लेस दॅन असतो. लेसर नंतर ऑफ द टू ची रचना असते, आलं लक्षात. कंपॅरेटिव्ह मध्ये तो वापरला, लेस दॅन आपण वापरतो, म्हणजे सी देखील चुकला, लक्षात घ्या. ठीक आहे, सी देखील चुकला. सी कुठे कुठे उडवा मग, सी येथे आहे, सी येथे, आलं का तुम्ही चुकतं. एलिमिनेशन मेथड इज द बेस्ट मेथड. आता गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years. आता आपण म्हणतो सिनियर, काही शब्द ज्याला आपण इटालियन आलेले काही ऍडजेक्टिव्ह आहेत ज्याला कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये वापरताना आपण दॅन न वापरता टू वापरतो. सिनियर टू, ज्युनियर टू, प्रेफर टू, प्रेफरेबल टू, इन्फेरियर टू, सुपेरियर टू, प्रायर टू. डन. लक्षात या. मग हे वाक्य बरोबर आहे. आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, ए आणि डी हे उत्तर कुठे, ए आणि डी हे उत्तर आहे 3 नंबर मध्ये. म्हणजे प्रश्न क्रमांक 67चं उत्तर आलं 3. डन. क्लिअर. येस. चलो, क्लिअर. काही कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर लिहून घ्या. ठीक. येस. प्रश्न क्रमांक 67 बघा.
चूज द करेक्ट इडियम फॉर द अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. करेक्ट इडियम. पुढे डू नॉट पिकअप क्वारल. पिकअप क्वारल म्हणजे भांडण उकरून काढू नकोस असा त्याचा अर्थ आहे. डू नॉट पिकअप क्वारल अदरवाइज यू विल हॅव टू ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन. भांडण उकरून काढू नकोस नाहीतर तुला अपमान सहन करावा लागेल असा त्या दिलेल्या वाक्याचा अर्थ आहे. तिथे काय दिलंय? ऍक्सेप्ट ह्युमिलिएशन. यासाठी इडियम कोणती आहे? बरोबर आहे. आता लक्षात घ्या अन ऍपल पाय. आता ही गोष्ट समजणं तुम्हाला महत्वाचं आहे. ऍपल पाय म्हणजे काय लक्षात घ्या. पाय म्हणजे काय? पाय म्हणजे एक फळांचा गर घालून केलेली पोळी जी असते त्याला आपण पाय म्हणतो. आपल्याकडे म्हणतो ना आपण काहीतरी आपल्याकडे जे बनवतो दशम्या वगैरे बनवतो बघा, आपल्या खानदेशमध्ये बनवतो दशम्या म्हणतात त्याला. विविध म्हणजे हे टाकून आपण बनवतो किंवा हा हा वेगवेगळे आहेत. बरोबर. ऍपल पाय तेच असतं लक्षात घ्या. म्हणजे फळांचा गर किंवा काही मांस घालून सुद्धा त्याला बनवतात लक्षात घ्या. ठीक आहे. ऍपल पाय त्याचं उत्तर येईल का? त्याचं उत्तर येईल ऍपल पाय. अन ऍपल पाय येणार नाही. दुसरा बेरी पाईस म्हणजे बेरी केलून तयार केलेली पोळी, हे बेरी पाईस झालं. हे येईल का उत्तर? नाही. इट अ हंबल पाय म्हणजेच काय? अपमान सहन करणे असा या इडियमचा अर्थ आहे. म्हणजे दिलेल्या इडियमला ती इथे मॅच होते का? 3 मॅच होते ना? येस. आणि अपाय म्हणजे पोळी हे नाही येणार. मग काय येणार इथे? इट ए हंबल पाय. हे त्याचं प्रॉपर इडियम येईल. कोणाला? हे जे वाक्य दिलेलं आहे त्याला. अन ऍपल पाय म्हणजे काय? ऍपलचा ऍपल म्हणजे या फळाचा गर घालून तयार केलेली पोळी असं त्याचा अर्थ आहे लक्षात घ्या. अन ऍपल पाय. ठीक आहे. कस्टर्ड माहिती आहे तुम्हाला? ड्रायफ्रुटची पावडर असते, कस्टर्ड घालून सुद्धा ते बनवतात लक्षात घ्या. हा पाय म्हणजे काय असतं लक्षात घ्या. जसं आपण तुम्ही बघा ना आपल्याला रील्स मध्ये दाखवतात ते वेगवेगळे जे असतात जे शेफ असतात ते बनवतात असं गोळा करून. जसं आपण हे बघा चिकन रोल आपण खातो ना त्याच टाईपचं हे असतं. फळांचं घर असतात किंवा मांस वगैरे घालून बनवलेलं असतं लक्षात घ्या. या पद्धती आपल्या भाषेत कोणतं ते काय म्हणजे इन ऑर्डर जे क्रमाने येतात परफेक्ट त्या पद्धतीने आपण म्हणतो. पण इथे काय याचा अर्थ ही इडियम आहे त्यासाठी. ठीक आहे. डन. हा प्रश्न क्रमांक 67 उत्तर आलं मग 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68 बघा. द डेज वेअर शॉर्ट फॉर इट वॉज नाव डिसेंबर. आता इथे हा जो फॉर आलेला आहे आता फॉर आपण वापरतो द डेज वेअर शॉर्ट फॉर कारण इट वॉज नाव डिसेंबर. हे वाक्य पण बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा. आय डिड इट फॉर आय वॉज हंग्री. आता इथे बघा हा फॉर कोणत्या अर्थाने वापरला आहे? हा फॉर हा बिकॉज या अर्थाने वापरला आहे. बरोबर आहे. पण बिकॉज येण्यासाठी अगोदर काय? अगोदर रिझल्ट यायला पाहिजे नंतर रिझन यायला पाहिजे. बरोबर आहे. मग हे वाक्य आय डिड इट फॉर इट वॉज हंग्री हे वाक्य देखील काय? हे वाक्य चूक आहे त्या अनुषंगाने. डन. पुढे बिकॉज इट वॉज वेट ही टूक अ टॅक्सी. याच्यात आलाय का बघा बरं. बिकॉज इट वॉज वेट बरोबर आहे. हा परिणाम आहे नंतर हा काय आहे? कारण आहे. बरोबर आहे. मग हे वाक्य बरोबर आलं. म्हणजे कोणतं वाक्य चुकलं? फक्त बी चुकलं. बी कुठे कुठे होतं? एलिमिनेशन जर मेथड वापरली असती तर आपण आपलं उत्तर आपल्याला लगेच मिळालं असतं. ठीक आहे. आता ए आणि सी मग सांगितलं कुठं आलं उत्तर? हे त्याचं उत्तर आहे ए अँड सी. हा क्वेश्चन मला तरी डाऊटफुल वाटतोय. लक्षात असतो. सिन्स वापरलं तर नाही सिन्स वापरलं तर इथे टेन्स चेंज होईल. हा जर सिन्स वापरला आपण बिकॉज म्हणजे नाही. आता लक्षात घ्या सिन्स बिकॉज ऍज हे ऍज अ रिझन म्हणून आपण वापरतो. पण बिकॉज ऍज अ रिझन म्हणून कधीच वाक्याच्या सुरुवातीला येत नाही. तो जर त्याचा इफेक्ट दाखवत असेल तर तो सुरुवातीला येतो. हा फरक आहे लक्षात घ्या. डन. हा फरक लक्षात घ्या. आपण काय फक्त एक टर्मॉलॉजी हा भाग खूप महत्वाचा आहे पण व्हेअर टू यूज व्हेअर टू अवॉइड हा भाग खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या. जर आपण म्हणतो वापरत नाही पण केव्हा वापरत नाही? ऍज अ पार्ट ऑफ रिझन म्हणून तो येत असेल सुरुवातीला तर बिकॉज वापरत नाही. त्याऐवजी आपण ऍज किंवा सिन्स वापरतो. डन. लक्षात याचं उत्तर काय आलं? 3 आलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69 बघा. याच्यात 4 ऑप्शन दिलेत. ते कशात वाक्य ग्रॅमॅटिकल करेक्ट आहे. ए बघा. शी कम्स टू माय हाऊस सेल्डम. बी दे आर ऑलवेज लेट फॉर द डिनर. ही स्टडीड द बुक थॉरोली. शी प्लेस हिअर द बुक. आता इथे लक्ष द्या. हा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ग्रॅमॅटिकल करेक्ट. याच्यात
ॲडोरचं प्लेस म्हणजे ॲडोरचं स्थान कुठे आहे त्या पद्धतीने दिलेले 4 वाक्य आहेत. पहिलं वाक्य बघूया. सी कम्स टू माय होम सेल्डम. आता सेल्डम हा जो आहे ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. डन. त्याची जागा ही नेहमी क्रियापदाच्या आधी असते. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद दोन्ही आले तर दोघांच्या मध्ये असते. त्यावेळेस तो सँडविच असतो. लक्षात घ्या, हा फरक लक्षात घ्या. पहिलं वाक्य चुकलं. ए कुठे कुठे ते उडूयात आपण. ठीक. डन. पुढे. दे आर ऑलवेज लेट फॉर द डिनर. हे वाक्य बरोबर आहे. दे आर ऑलवेज लेट फॉर द डिनर. लक्षात घ्या. ही स्टडीड द बुक थॉरोली. हे वाक्य देखील बरोबर आहे. हे वाक्य देखील बरोबर आहे. डी. शी प्लेस्ड हिअर द बुक. आता हिअर हा जो आहे लक्षात घ्या, हा काय ॲडवर्ब ऑफ प्लेस आहे. त्याची जागा ही नेहमी कुठं असते, ऑब्जेक्ट नंतर असते. शी प्लेस्ड द बुक हिअर. आलं का लक्षात. मग हे वाक्य चुकलं आहे. डन. मग आता आपलं काय चुकलं बघा. ए आणि डी जिथे असतील ते ऑप्शन आपलं काय आहे. आता लक्षात घ्या, हे दोन चुकलेत. मग आपलं उत्तर काय येईल, बी सी. हे आलं आपलं उत्तर. चेक करा एकदा परत चेक करा. ऑल सेंटेन्सेस आर करेक्ट. करेक्ट आहेत. लक्षात घ्या. डन. मग प्रश्न क्रमांक 69चं उत्तर काय आलं, 2. ओनली बी अँड सी. बाकीचे कसे त्याच्यामध्ये एरर आहे ते लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हा प्रश्न क्रमांक 70 बघा. ए दिलाय ऑप्शन बघा. आय रिमेंबर बेइंग टेकन टू द झू. बी. ही वॉन्ट्स समवन टू टेक फोटोग्राफ्स. सी. ही शुड हॅव बीन टोल्ड. डी. आय वॉज इन्व्हायटेड टू गो. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे कोणते सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे ते आपल्याला येथे ओळखायचे आहेत. लक्षात घ्या. आय रिमेंबर बेइंग टेकन टू द झू. आता बहुतेकांना असं असेल बेइंगच्या नंतर जर वित्री असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. सर इथं टू बीचं रूप कसं आहे, याच्यात इन्क्लूड असते, या पद्धतीचं अंडरस्टूड असते, यामध्ये कन्सिडर असतं त्याच्यात. ठीक आहे. म्हणजे हा पहिला पॅसिव्ह आला. बरोबर आहे. डन. दुसरं बी बघा. ही वॉन्ट्स समवन टू टेक फोटोग्राफ्स. हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. डन. म्हणजे हा नाही आहे, हा एक आला बरोबर, हा नाही आहे. आता बी कुठे कुठे आहे ते उडवूयात आपण. ठीक आहे. डन. हे 2 तर गेलेत. आता काय राहिलं, हा सी बघा. ही शुड हॅव बीन टोल्ड. हॅव बीनच्या नंतर परत वित्री आहे, म्हणजे हा सुद्धा काय आहे, काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. डन. आय वॉज इन्व्हायटेड टू गो. वॉज इन्व्हायटेड आलं, म्हणजे दे इन्व्हायटेड मी टू गो. दे इन्व्हायटेड मी टू गो. सिंपल पास्टचं ते पॅसिव्ह आहे. डन. आय वॉज इन्व्हायटेड टू गो हा सुद्धा पॅसिव्ह आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं, ए सी डी जे उत्तर असेल हे त्याचं उत्तर असेल. मग ए सी डी कुठे आहे, हे आहे आन्सर ऑप्शन 4 मध्ये. डन. एनी डाऊट. मग प्रश्न क्रमांक 70चं उत्तर काय आलं मग 4. डन. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 71 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स. आता याच्यामध्ये बघा. ब्रेव इनफ स्टुडंट्स टू अटेम्प्ट द कोर्स डिझर्व टू पास. ब्रेव इनफ स्टुडंट्स ही जी रचना आहे, आता या वाक्याचा खरा अर्थ काय, द स्टुडंट्स दोज आर ब्रेव इनफ अशी रचना आहे बरं. काही ब्रेव इनफ सुरुवातीला आपण तसं वापरत नाही. त्याच्यावरती काय पाहिजे, ज्याच्याबद्दल रेफरन्स आला ते पुढे यायला पाहिजे. डायरेक्ट आपण असं ही रचना आपण वापरू शकत नाही. ठीक आहे. हा आता इथे बघा हे रॉंग गेल. मग बी बघा. अ ब्रेव इनफ स्टुडंट टू अटेम्प्ट द कोर्स डिझर्व टू पास. आता हे जे वाक्य आहे, अ ब्रेव इनफ स्टुडंट हे वाक्य बरोबर आहे का. अ ब्रेव इनफ स्टुडंट म्हणजे वाक्याचा अर्थ असा आहे, अ स्टुडंट हु इज ब्रेव इनफ. हे वाक्य या सेन्सने जर घेतलं तर हे वाक्य बरोबर आहे. बरोबर. या सेन्सने अ स्टुडंट हु इज ब्रेव इनफ या वाक्याने घेतलं, इथे क्रियापद पण बरोबर आहे. डन. इथे क्रियापद पण बरोबर आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे हे कन्फ्युजिंग सेंटेन्स आहे. इट माइट बी करेक्ट. लक्षात घ्या. डन. पुढे बघा. स्टुडंट्स ब्रेव इनफ. आता बघा सब्जेक्टचा संदर्भ त्याच्यात रेफरन्स यायला पाहिजे. म्हणजे हे वाक्य याच्यात तसं जर बघितलं, स्टुडंट ब्रेव इनफ टू अटेम्प्ट द कोर्स डिझर्व टू पास, याच्या अनुषंगाने इथे क्रियापद पण बरोबर आलंय. हे वाक्य देखील बरोबर आहे. पण आयोगाने याचं उत्तर आय थिंक सीज दिलंय. बरोबर आहे. खरं म्हटलं तर याचं उत्तर काय यायला पाहिजे,
हा BC यायला पाहिजे, पण त्यांनी काय दिलं, काय दिलं, C ओनली दिले. बघूयात मग C ओनली कुठे, माइट बी हा क्वेश्चन याच्यावर जर अराईज केलं तर कॅन्सल होऊ शकतो. पण त्यांनी जर एकच हे दिलं तर त्यांनी संदर्भ घेऊन हे दिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे नाऊनचा संदर्भ घेऊन नंतर ऍडजेक्टिव्ह आला आणि त्याच्यानंतर इनफची रचना केलेली आहे, ते बरोबर आहे. म्हणजे त्यांनी जे क्लेम केला याच्यावर C वर तो रूल इथं अप्लाय होतो. म्हणजे नाऊनचा संदर्भ देऊन त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह येऊन इनफचा वापर केलेला आहे. तो जर संदर्भ दिला तर फक्त C करेक्ट येईल. डन. हा चला आपण याचं उत्तर C करेक्ट गृहीत धरूया. 4. हा कन्फ्युजिंग सेंटेन्स. आता कसं आहे माहिती का, अ ब्रेव इनफ. आता ब्रेव इनफ, आता लक्षात घ्या, अ ब्रेव इनफ. ठीक आहे. आता हे वाक्य कसं यायला पाहिजे, अ स्टुडंट हु इज ब्रेव इनफ. त्या पद्धतीची रचना आहे. म्हणजे त्यांनी सीज का केलं, कारण ते हेच क्लेम करू शकतात. जर विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवला तर ती हेच क्लेम करू शकतात की रचना कशी येईल, इट इज पार्ट ऑफ ऍडजेक्टिव्ह क्लॉज. लक्षात आलं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांनी कन्फर्मली हेच उत्तर दिलं. ठीक आहे, लक्षात घ्या. कारण त्यांनी नाऊनचा संदर्भ घेतलाय पुढे स्टुडंट्स, त्या अनुषंगाने ते म्हणजे ते कसं लावू शकतात, स्टुडंट्स हु आर ब्रेव इनफ, हे वाक्य बरोबर आहे. टू अटेम्प्ट द कोर्स डिझर्व टू पास, म्हणजे त्यांनी डेफिनेटली हे उत्तर दिले. म्हणजे हाच ते लॉजिक लावतील इथे. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 71चं उत्तर काय आलं, C. पुढे बघा प्रश्न क्रमांक 72 बघा. चूज करेक्ट सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. हे वाक्य पण बघा बरं का, हे वाक्य देखील बघा. द सब इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल. द सब इन्स्पेक्टर अशा वाक्याचं 36 सेकंद काय 6 सेकंद उत्तर निघतं, लक्षात घ्या. द सब इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल यू शॅल डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. आता लक्षात घ्या, स्पीकर कोण आहे, द सब इन्स्पेक्टर. लिसनर कोण आहे, टोल्ड त्यांनी रिपोर्टिंग वर्ब वापरलाय, लक्षात घ्या. तर ऍज इट इज आपण ठेवू, सेट टूच्या ऐवजी टोल्ड त्यांनी डायरेक्ट वापरून टाकलं. डोंट वरी. यू शॅल डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. यू शॅल डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर, इथं काय ऑर्डर केली आहे, शालचा काय होईल, शुड होईल. डन. आणि हा यू कोणासाठी आलाय, कॉन्स्टेबल साठी. कॉन्स्टेबल इथे एक वचनी आहे, म्हणजे दॅट नंतर काय येणार, ही येणार. दॅट नंतर काय येणार, कारण वाक्य काय स्टेटमेंट आहे ना, कनेक्टिव्ह काय येणार, दॅट येणार. दॅट नंतर सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे जो आहे कॉन्स्टेबल, त्यासाठी ही येणार. बघा मग कुठे, द इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल, प्रोनाउन इथे काय चेंज झाला नाही, वाक्य चूक. पुढे द इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल दॅट ही शुड डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. ही इथं लक्ष द्या. द सब इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल दॅट ही शुड डू एक्स्ट्रा ड्युटी फॉर 3 days. गृहीत धरूयात. 4ही एक्झाम्पल बघूयात आपण. द सब इन्स्पेक्टर टोल्ड द कॉन्स्टेबल दॅट ही शाल, इथं टेन्स चेंज झाला नाही, लक्षात घ्या. द सब इन्स्पेक्टर आस्क्ड द कॉन्स्टेबल, आस्क्ड आणि दॅट याचा कधीच कंपॅरिझन होत नाही. आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स व्हर्बल WH मध्ये येतं आणि त्यासोबत कनेक्टिव्ह म्हणून नेहमी एक तर WH वर्ड येणार किंवा इफ वेदर येणार, दॅट कधीच येत नाही. आला ते हे ओळखण्यासाठी लक्षात ठेवा, त्याच्यामुळे हे चूक आहे. मग कोणतं उत्तर आलं, कोणतं उत्तर आलं, म्हणजे या ट्रिक्स आहेत, लक्षात लवकर कसं सोडवायचं. डन. दॅट आणि WH वर्ड कधी सोबत ऍज अ कनेक्टिव्ह म्हणून येत नाही, आले तर ते उत्तर चूक. ठीक. मग कोणतं उत्तर आलं याचं उत्तर आलं 2 नंबरचं. डन. प्रश्न क्रमांक 72चं उत्तर काय आलं, 2. ठीक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73 बघा. आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. आता याच्यात बघा, आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. आता याच्यात बघा, सिनॉप्सिस हे बरोबर आहे. इथं जे आहे ग्रामरचं स्पेलिंग हे चुकलेलं आहे. हे खूप इझी विचारलं, लक्षात घ्या. पण कसं आहे, विद्यार्थ्यांच्या डोक्यात आजही ग्रामरचं स्पेलिंग GRAMMER आहे, म्हणून त्यांनी अनुषंगाने दिलं असेल ग्रामरचं स्पेलिंग काय आहे, AR आहे, लक्षात घ्या. प्रोग्रामचं पण स्पेलिंग बरोबर आहे. काही विद्यार्थी प्रोग्राम असंच लिहितात, लक्षात घ्या. उलट त्यांनी हे द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे ना, 2 दिले असते, आन्सर ऑप्शन मध्ये AB जर टाकला असतं तर इथं मुलं कन्फ्युज झाले असते काही प्रमाणात. राज्यश्रीची मुलं नाही कन्फ्युज होत, त्यांना माहित असतं. ठीक. हे डिपेंडन्स पण बरोबर, प्रोग्राम पण बरोबर. मग कोणतं चुकलं, हे 2 नंबरचं जे आहे ते त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 73चं उत्तर काय आलं, काय आलं, 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 74 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ स्टेटमेंट एक्सप्रेसिंग इम्परेटिव्ह मूड. लक्षात घ्या. आता आपण इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड
आणि सब्जेक्टिव्ह मूड. लक्षात घ्या, इम्पेरेटिव्ह मूड म्हटला म्हणजे त्याची सुरुवात कशाने होईल? V1 ने होईल, प्लीज ने होईल, काइंड ने होईल, हॅव ने होईल. लक्षात घ्या बरं का, नुसतं V1 ने नाही, या गोष्टी पण लक्षात घ्या. डन. बघा, हॅव ने होणार, प्लीज ने होणार, काइंडली ने होणार आणि कशाने होणार? V1 ने होणार. लक्षात घ्या. डन. वी आर टॉट संस्कृत हा कोणता आहे? इंडिकेटिव्ह आहे. कोणता आहे? इंडिकेटिव्ह मूळ आहे. द चाइल्ड इज अलाइव्ह, इट इज ऑल्सो इंडिकेटिव्ह. इंडिकेटिव्ह मध्ये आपण शिकलो आहेत इंडिकेटिव्ह. ही वॉक्स ॲज दो ही वेअर ड्रंक, सब्जेक्टिव्ह आहे. बरोबर आहे ना? खोटं पास्ट आहे. खोट्या गोष्टी आहेत. सब्जेक्टिव्ह मूळ आहे. सबजंक्टिव्ह. ठीक आहे. गिव्ह अस दिस डे ऑफ आवर डेली ब्रेड. V1 आलं म्हणजेच काय आला? इम्पेरेटिव्ह मूड आला. लक्षात आलं? मग हे त्याचं उत्तर आलं. प्रश्न क्रमांक 74 चं उत्तर आलं 4. चल पुढे. प्रश्न क्रमांक 75 बघा. राम और हरी मस्ट लेंड हिज हँड. बी ही अँड मायसेल्फ वे आर वर्किंग टुगेदर. नन बट द ब्रेव डिझर्व्स द फेअर. डन. आता यामध्ये बघा, राम और हरी मस्ट लेंड हिज हँड. आता याच्यात करता काय आहे? म्हणजे जर वाक्यात और आला असेल, आयदर और आला असेल, नायदर नॉर आला असेल, नॉट ओनली बट ऑल्सो आला असेल, याच्या रचना लक्षात घ्या. तर याच्यानंतरचा म्हणजे याच्यानंतर म्हणजे कोणता करता गृहीत धरायचा? ऑरच्या रचनेत ऑर नंतर, आयदर ऑरच्या रचनेत ऑर नंतर, नायदर नॉरच्या रचनेत नॉर नंतरचा, नॉट ओनली बट ऑल्सोच्या रचनेत बट ऑल्सो नंतरचा करता गृहीत धरायचा. मग ऑर नंतरचा करता कोणता आहे? हरी, जो एकवचनी आहे. हरीसाठी प्रोनाउन काय येईल? हिजच येणार. ऍडजेक्टिव्ह हिजच येणार. बरोबर आहे, म्हणजेच हे वाक्य करेक्ट आहे. दुसरं, ही अँड मायसेल्फ वे आर वर्किंग टुगेदर. ही जोडी बघा, कर्ता हा नेहमी समान असावा. पर्सनल प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन. आता ही हा काय? पर्सनल प्रोनाउन आहे, पण मायसेल्फ आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, तो नाही येणार तिथे. ही अँड आय अशी रचना यायला पाहिजे. डन. ही अँड आय वे आर वर्किंग टुगेदर, हे वाक्य चुकलंय. बी कुठे कुठे बघा. ठीक आहे. नन बट द ब्रेव डिझर्व्स द फेअर. लक्षात आलं? नन बट द ब्रेव डिझर्व्स द फेअर. आता याच्यात बघा, बहुतेकांना असं वाटतं या वाक्याचा करता काय? बरोबर आहे. आता या वाक्याचा करता नन आहे. लक्षात घ्या, तो एकवचनी गृहीत धरलाय म्हणून डिझर्व्स इथे आलाय. हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर ए आणि सी जिथे असेल ते आपलं उत्तर असेल. डन. म्हणून प्रश्न क्रमांक 75 चं उत्तर काय आलं मित्रांनो? 1 आलं. डन. यस. प्रश्न क्रमांक 76 बघा. लकी वाईन्स, लकी वाईन्स नाही आहे, लक वाईन्स येते. लकी चुकून आलाय तिथे, लक्षात घ्या, मिस्टेक होऊ शकते. लक, कारण सगळे बघा तुम्ही, लक लकी येईल का तिथे? लकी नाही येणार, लक येणार. तुम्ही जर कुठेही सर्च केलं हे वाक्य, हे कुठलं वाक्य आहे? शेक्सपियरचं वाक्य आहे. हा, हे लकी झालंय, काय हरकत नाही. लकी वाईन्स, वाईन म्हणजे काय म्हणतो ना, म्हणजे लक, नशीब हे नेहमी कुरकुर करतं, पिरपिर करतं, किरकिर करणं आपण त्याला म्हणतो ना, कटकट करणं. लक वाईन्स, लेबर विसल्स म्हणजे काय? श्रम काय करतो? शिट्या वाजवतो. लक रिलायज, कशावर डिपेंड आहे? रिलायज म्हणजे डिपेंड असणे. रिलायज ऑन चान्स म्हणजे संधीवर तो अवलंबून असतो. लेबर रिलायज ऑन कॅरेक्टर. आता येथे काय चुकलंय? इथे काय चुकलंय का? काय बघा, लक वाईन्स, लेबर विसल्स, लक रिलायज ऑन चान्स, लेबर रिलायज ऑन कॅरेक्टर. आता येथे काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं इथे? हा, हे वाक्य असं बघितलं तर सेमिकॉलन आहे याच्यामध्ये, हे वाक्य बरोबर आहे. इथे संपलं. डन. दुसरं वाक्य बघा. फ्रेंड्स, रोमन्स, कंट्रीमेन लेंड मी युअर इयर्स. फ्रेंड्स, रोमन्स, कंट्रीमेन, इथे जे चिन्ह आहे इथे काय पाहिजे होता? कॉमा पाहिजे होता. दॅट इज पार्ट ऑफ वोकेटिव्ह केस. बरोबर आहे, वोकेटिव्ह केस आहे ना. जेव्हा आपण एखाद्याला बोलतो, हाक मारतो किंवा संबोधतो तेव्हा त्याच्या आधी किंवा नंतर आपण कॉमा वापरतो, ते सेमिकॉलन वापरत नाही, म्हणून ते वाक्य चुकलं. डन. पुढे, अलास, सी नंबरचं बघा. अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स.
आता अलासच्या नंतर अलास जर वाक्यात एकटा आला असेल या पद्धतीने तर आपण तिथे एक्सक्लेमेटरी मार्क वापरतो, पण अलास सोबत जर दॅट आला तर आपण शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क वापरतो. लक्षात आलं? म्हणजे हे वाक्य देखील चुकलं आहे, हे देखील चुकलं आहे. आपल्याला काय सांगितलं होतं? कोणत्या वाक्यात पंक्च्युएटेड करेक्ट आहेत. मग कुठे आहेत? बी आणि सी तर गेला, मग कुठे फक्त ए आहे आपलं. मग ए कुठे? फक्त ओनली ए. डन. त्याचं उत्तर काय आलं? लक्षात आलं का? ओनली एच आहे ना. हा नाही इथं कसं माहिती का, लक्षात घ्या. मग हे जे दिलेलं आहे अलास, मग इथे कॉमा नको. हा कॉमन म्हणून ते चुकलंय, लक्षात घ्या. डन. हेच उत्तर आहे ना? उत्तर हेच आहे ना? हे उत्तर आहे ना? बरोबर आहे ना ते उत्तर? ठीक आहे. म्हणजे मी काय म्हणतोय, अलास दॅट अशी जर रचना वापरली, ठीक आहे, तिथे कॉमाची गरज नाहीये, इथे शेवटी आपण ही वापरतो. हा जर अलास नुसतं एकटा आला तर आपण एक्सक्लेमेटरी मार्क वापरतो. डन. येस. मग याचं उत्तर काय आलं? याचं उत्तर आलं हे. प्रश्न क्रमांक 77 बघा. आयडेंटिफाय द अंडरलाइन पार्ट इन द गिवन सेंटेन्स. आयडेंटिफाय द अंडरलाइन पार्ट इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, तर लक्षात या वाक्य. The tall girl wearing a blue frock is my cousin. कुठे लक्ष द्यायचं तुम्हाला? जर पहिला प्रश्न जर तुम्ही लक्षात घेतला असेल, इज काय? वर्ब आहे. बरोबर आहे. वर्बच्या आधी येणारा भाग काय असतो? सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट म्हणून येण्याचा अधिकार कोणाचा असतो? नाउनचा असतो. मग तो कोणत्या फॉर्म मध्ये येतो? नाउन मधील, नाउन फ्रेज मधील, नाउन क्लॉज मधील. जर नाउन एकच शब्द असेल म्हणजे नाउन असेल तर तो एकच शब्द येणार. जर नाउन फ्रेज असेल तर शब्दांचा समूह असेल. जर नाउन क्लॉज असेल तर सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन असेल आणि त्याचा रिलेटिव्ह प्रोनाउन असेल, सॉरी सब्जेक्ट काय असेल? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल. डन. मग याच्यात सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन आहे का? नाहीये. नाहीये. याच्यात हे आहे का? हे आहे का? हे आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे का? नाहीये. म्हणजे हे काय? फ्रेज आहे. कोणती फ्रेज आहे? बरोबर आहे ना. कर्त्याच्या आधी कोण काय येणार? नाउन फ्रेज येणार. ठीक आहे. मग काय आलं ते? द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक इज माय कझिन. मग हे काय आलं? नाउन फ्रेज. ठीक आहे. मग तुम्हाला असं दिसत वेअरिंग काय? फ्रेजेस मध्ये सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन नसतं बरं, क्लॉज मध्ये असतो. हे लक्षात ठेवा. फ्रेज मध्ये सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन नसतो, तो फक्त क्लॉज मध्ये असतो. फ्रेज मध्ये काय असतं? आणखी लक्षात घ्या, फ्रेज मध्ये कंजंक्शन्स नसतात. डन. हे लक्षात घ्या. ठीक. हा क्लॉज आणि फ्रेज मधला फरक आहे, लक्षात घ्या. फ्रेजेस मध्ये सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन नसतो, तो क्लॉज मध्ये असतो. फ्रेज मध्ये कंजंक्शन नसतात, ते क्लॉजेस मध्ये असतात. लक्षात आलं का? ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर करा. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 77 चं उत्तर काय आलं? 3 नाउन फ्रेज. प्रश्न क्रमांक 78 बघा. चूज द वर्ड्स हॅव्हिंग सिमिलर मिनिंग. सिनोनिमवर प्रश्न आहे ना. आता इथे बघा, व्हेनल, बी मर्सेनरी, सी विलफुल. आन्सर ऑप्शन दिले बघा. आता आपण बघूयात व्हेनल म्हणजे काय. व्हेनलचा अर्थ काय होतो? करप्टेड. काय होतो? हा करप्टेड होतो. डन. पैसे खाणारा. ठीक आहे. दुसरं मर्सेनरी. मर्सेनरी म्हणजे हे अशी लोक असतात फक्त पैशांसाठी काम करतात. मर्सेनरीचा खरा अर्थ काय होतो माहिती का? भाडोत्री गुंड, जे फक्त पैशांसाठी काम करतात. अ पर्सन हु वर्क्स ओनली फॉर मनी, सेक ऑफ मनी. आलं का लक्षात? म्हणजे मर्सेनरी हा पण काय? मग पैशांसाठी काम करणार आहे आपण. बरोबर. वरचा पण पैशांसाठी काम करणार आहे. मग तिसरा जो शब्द आहे विलफुल. विलफुल म्हणजे काय? हट्टी, ॲरोगंट, आडेलचट्टू आपण ज्याला म्हणतो ना, तो असतो. म्हणजे हे दोन शब्द स्टबबॉर्न म्हणतो आपण त्याला. ॲडॅमेंट देखील म्हणतो. ॲडॅमेंट हा काय असतो? ॲडॅमेंट हा ऍडजस्ट करत नाही. म्हणजे स्वच्छता पाहिजे ना, पाहिजेच. अ पर्सन हु इज हार्डली प्लीज, दॅट इज कॉल्ड ॲडॅमेंट. रोबस्ट आपण धडधाकट म्हणजे रोबस्ट होतो. लक्षात घ्या. शब्दांचे अर्थ व्यवस्थित करा. म्हणजे हे दोन शब्द सिनोनिम्स आहेत. कोणते? व्हेनल आणि मर्सनरी हे समानार्थी आहेत. पण विलफुल म्हणजे काय? हा वेगळा प्रकार आहे. हट्टी आहे, आडेलचट्टू आहे. ठीक आहे. मग याला आपण
ए आणि बी हे ऑप्शन बरोबर आहेत, पण सी हा ऑप्शन त्याच्यात मिक्स होत नाही. ठीक आहे, मग याच्यात बघा मित्रांनो, ए आणि बी उत्तर कुठे आहे? जिथे ए आणि बी उत्तर असेल ते आपलं उत्तर असेल. मग काय आलं उत्तर याचं? याचं उत्तर काय आलं? 3 आलं. डन. शब्दांचे अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. पुढे प्रश्न क्रमांक 79 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. ए दिलंय, गिव्ह मी देम बुक्स. गिव्ह मी देम बुक्स. आपण तिन्ही वाक्य अगोदर वाचूयात. सूचना काय आहे? कारण इथं ठीक आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. आता गिव्ह मी देम बुक्स, बी आहे दे हू गो बाय ट्रेन मस्ट लिव्ह नाव. तिसरं द स्टोरी दॅट आय रेड वॉज गुड. आता इथे लक्ष द्या. गिव्ह मी, आता इथे देमच्या ऐवजी जर दोज राहिला असतं तर ते वाक्य बरोबर आलं असतं. गिव्ह मी दोज बुक्स किंवा गिव्ह मी द बुक्स म्हणला तरी बरोबर आलं असतं. दोज म्हटलं तरी बरोबर आलं असतं. लक्षात आलं? पहिलं वाक्य चुकलं आपलं. ठीक आहे. ए कुठे कुठे बघा बरं. जिथे ए असेल ते उडवा. ठीक आहे. ते 2 गेलेत. दुसरं वाक्य बघा, दे हू गो बाय ट्रेन मस्ट लिव्ह नाव. आता इथे दे नाही पाहिजे, इथे काय पाहिजे? दोज पाहिजे. काय पाहिजे? दोज हू गो बाय ट्रेन मस्ट लिव्ह नाव. जे ट्रेनने जातात त्यांनी आता निघाले पाहिजे. म्हणजे जे लोक ट्रेनने जातात त्यांनी आता निघायला पाहिजे. या अर्थाने तिथे काय पाहिजे? देच्या ऐवजी दोज पाहिजे. म्हणजे हे देखील चुकलं आपलं. बी गेला परत. ठीक आहे ना. मला आपलं उत्तर द स्टोरी दॅट आय रेड वॉज गुड. द स्टोरीला मी टच करू शकतो का? इथे जर विच राहिला असतं वाक्य चुकलं असतं का नाही? लक्षात घ्या बरं का. विच दॅटला रिप्लेस होतो असं आपण म्हणतो, पण लक्षात घ्या कुठे रिप्लेस होतो कुठे होत नाही. द स्टोरी दॅट आय रेड वॉज गुड. डन. इथे जर विच दिला तरी ते वाक्य चुकलं असतं. हे लक्षात घ्या बरं का. खूप महत्वाचं आहे. कोणता क्लॉज आहे? व्हेरी गुड. येस, स्टोरी बद्दल तो माहिती सांगतोय. डन. मग हे वाक्य बरोबर आहे. मग काय उत्तर येईल याचं उत्तर ओनली 3, सी ओनली. डन. प्रश्न क्रमांक 79 उत्तर आलं 3. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80 बघा. द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट टू बी सॉल्व्ड. जर मी तुम्हाला विचारलं हे वाक्य कोणतं आहे, दिलेलं वाक्य टू टूचं वाक्य सिंपल सेंटेन्स असतं, सो दॅटचं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं, अँड व्हेरीचं वाक्य कंपाऊंड असतं. लक्षात घ्या. डन. येस. आता इथे बघा, द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट टू बी सॉल्व्ड. या वॉज कडे लक्षात घ्या. ठीक आहे. पहिल्या टूच्या ठिकाणी सो, दुसऱ्या टूच्या ठिकाणी दॅट, आणि वॉज आहे म्हणून कुड नॉट येणार. लक्षात घ्या. कारण हा टू जो असतो तो निगेटिव्ह मिनिंग शो करतो. ठीक. बघा मग सिलेक्ट द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऑफ द स्टेटमेंट. अगोदर मी तुम्हाला सांगितलं टू टूचं वाक्य सिंपल सेंटेन्स, सो दॅटचं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स, अँड व्हेरीचं वाक्य कंपाऊंड सेंटेन्स. द प्रॉब्लेम वॉज व्हेरी डिफिकल्ट येईल का? अँड व्हेरी सांगितलं ना, कंपाऊंड. येस. आपल्याला काय पाहिजे? कॉम्प्लेक्स. द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट दॅट इट कुड नॉट बी सॉल्व्ड. आहे का बरोबर? प्रॉब्लेम साठी काय येणार? इट येणार. हे वाक्य जर असं राहिलं असतं, द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट दॅट वन कुड नॉट सॉल्व्ह इट, तरी बरोबर आलं असतं. बरोबर आहे. हा, द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट दॅट इट कुड नॉट बी सॉल्व्ड. पॅसिव्ह वॉइसची रचना आहे. पॅसिव्ह वॉइसची रचना आहे. हे वाक्य बरोबर. बीइंग द प्रॉब्लेम डिफिकल्ट इट कुड नॉट बी सॉल्व्ड येईल का? वाक्यात जर टू बीचं रूप असेल तर सिंपल सेंटेन्स बनवताना आपण प्रेझेंट पार्टिसिपल वापरतो. बीइंग द प्रॉब्लेम डिफिकल्ट सिंपल सेंटेन्सचा प्रकार येईल. आपल्याला काय पाहिजे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हॅव्हिंग द प्रॉब्लेम डिफिकल्ट इट कांट बी सॉल्व्ड येईल काही? सिंपल सेंटेन्स टाईप प्रकार आहे. ठीक आहे. हॅव्हिंग परफेक्ट पार्टिसिपलची रचना आपण वापरतो, पण तो हॅव्हिंग प्लस V3 अशी रचना असते, ती इनकरेक्ट सेंटेन्स येते. लक्षात आहे. मग कोणतं वाक्य बरोबर येईल? 2 नंबरचं वाक्य बरोबर. पण प्रश्न क्रमांक 80चं उत्तर काय आलं? 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81 बघा. चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता याच्यात बघा, वी वेटेड आउटसाइड द ऑपरेशन थिएटर. ज्यावेळेस आपण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबतो तेव्हा आपण काय असतो? चिंतातूर असतो. विथ ग्रेट एन्झायटी असं त्याला म्हणतात. विथ ग्रेट एन्झायटी असं त्याला म्हणतात. लक्षात घ्या. बाकीचे जे ऑप्शन आहेत ते चूक आहेत. इन ग्रेट एन्झायटी, अ ग्रेट एन्झायटी नाही, बाय ग्रेट एन्झायटी नाही. काय येणार? विथ ग्रेट म्हणजे अति चिंतातूर.
म्हणजे काय होईल अशी आपल्याला धास्ती लागलेली असते. हा, तो वाचेल का नाही वाचेल, आहे की नाही, ऍक्सिडेंट झाला असेल किंवा काही ऑपरेशन असेल त्या पद्धतीने, तर विथ ग्रेट एन्झायटी त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 81 उत्तर आलं 4. हा, आता इथे बघा प्रश्न क्रमांक 82 बघा, मॅच द फॉलोइंग विथ अपोजिट मिनिंग. अपोजिट मिनिंग, आता याच्यात बघा अपोजिट शब्द दिले. अपसर्ड म्हणजे काय, ऍब्सर्ड म्हणजे हास्यास्पद, रेडिक्युलस आपण जे म्हणतो, बरोबर. त्यासाठी समानार्थी शब्द काय, आपला विरुद्धार्थी शब्द काय ना. आता याच्यात बघा रेकलेस म्हणजे बेजबाबदार, प्रोफेन म्हणजे काय निंदा नालस्ती करणे आपण म्हणतो, रिझनेबल म्हणजे ऍब्सर्डचा विरुद्धार्थी शब्द येतो, प्रमाणशीर, हास्यास्पद, प्रमाणशीर, रिझनेबल, योग्य. मग याचं काय येईल 3. कुठं 3 दिसतंय का बघा बरं, 3 ने सुरुवात झालेली दिसतंय का. जर तुम्हाला एकच याचं येत असेल लक्षात घ्या, किंवा 2 सारखे दिले असतील सुरुवात 3-3चं, तर जे 2 शब्द तुम्हाला माहित असेल ते बघायचं, तुमचं उत्तर तुम्हाला सापडतं. हे जरी तुम्हाला कठीण वाटत असलं तरी हे सगळ्यात सोपं मार्क आहे, 100+ मार्क देणारा प्रश्न आहे. तर तुम्हाला 2 शब्द माहित असेल 4 पासून, ठीक आहे, लक्षात आलं. मग आपण एक्सप्लेन करतोय, इच अँड एव्हरी वर्ड आपण एक्सप्लेन करूयात, नुसतं आपण उत्तर टिक करण्यासाठी नाही आलो इथे. डन, आपण इच अँड एव्हरी क्वेश्चन आपण काय करतोय व्यवस्थित करायला, ठीक आहे. कॉशियस म्हणजे काय, सावध, जागरूक. रेकलेस म्हणजे काय, बेजबाबदार, निष्काळजी. याचं उत्तर काय 1 येणार, बरोबर. पुढे सी बघा, हॅरॅश म्हणजे काय, त्रास देणे, छळणे, बरोबर आहे. ऍसिस्ट म्हणजे काय, मदत करणे, बरोबर आहे ना, सहाय्य करणे. मग इथे काय येणार 4 येणार, लक्षात घ्या. आता आपण शब्द बघा बरं का, हा शब्द चुकला इथे. सॅक्रेड नाही, स्केअर्ड आहे तो शब्द तिथे, व्यवस्थित बघा. सॅक्रेड पाहिजे तिथे. सॅक्रेड म्हणजे पवित्र, धार्मिक गोष्टीला वाहून घेतलेला, त्याला सॅक्रेड म्हणतो आपण, पवित्र. त्याचा विरुद्धार्थी दिलाय प्रोफेन, पण स्पेलिंग चुकलंय. त्या स्पेलिंग कसं पाहिजे होतं, सॅक्रेड असं स्पेलिंग आहे त्याचं. ते स्पेलिंग टाईप करताना चूक झालेली, जर पोरांनी उचलला तर हे कॅन्सल होऊ शकतं, लक्षात घ्या. पण आपण सॅक्रेड गुरु धरून मध्ये जर जोडी आपण लावू शकतो, प्रोफेन नाही. हा जो आहे ना, स्केअर्ड म्हणजे भयभीत होतो, स्केअर्ड, फ्रायटन्ड. याच्यासाठी समानार्थी काय पाहिजे, सॅक्रेड पाहिजे. लक्षात, स्पेलिंग फक्त चुकलं. हा जो CA चा इकडे आदला बदल झाले, लक्षात घ्या. डन. तर त्या अनुषंगाने जर बघितलं आपण, तर इथे आपण त्याचं 2 टाकूयात, ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, 3 1 4 2, 3 1 4 2 ही जोडी आहे. आपलं हे जे आहे 4 याच्यामध्ये आहे. डन. शब्दांचे अर्थ व्यवस्थित लक्षात आले, म्हणून प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आलं 4. डन. पुढे प्रश्न क्रमांक 83 बघा, चूज करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. चूज करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द सेंटेन्स. ही पुट ऑल द बुक्स बिसाइड. आता इथे तुम्हाला बघा, इच अदर 2 साठी आपण वापरतो, हे येईल का, नाही येणार. गोष्ट लक्षात घ्या, इथं अशा प्रश्नामध्ये तुम्ही खूप कन्फ्युज होतात. साधी गोष्ट आहे, आपल्याला इच अदर आणि वन अनदर माहित पाहिजे. इच अदर म्हणजे फॉर 2 पर्सन्स, वन अदर मोर दॅन 2. इथं बुक्स आहे, पर्सन ऑर थिंग्स, बुक्स आहे, मग मोर दॅन 2 बुक्स आहे. मग तिथं काय येणार, वन अनदर. इच अदर्स पण नाही येणार, मग काय येणार इथे, आता वन अनदर्स पण नाही येणार, कारण पुढे आलेलंच नाही, नाऊनचा संबंध नाही. मग तिथे काय लिहिणार आपण, वन अनदर, हे त्याचं उत्तर आहे. लक्षात आलं. ते कसं कन्फ्युज करतं हे बघा, हे कन्फ्युज करणार आहेत बरं का मुलांना. असं वाटतं म्हणजे अपॉस्ट्रॉफी मध्ये उत्तर आहेत का, पोझिशन मध्ये उत्तर आहेत का, तुम्ही मुलं कन्फ्युज होतात. पुढे काही संदर्भच नाही, तिथे आपण वन अनदर. डन. तेच असतो, फक्त विचारण्याची पद्धत फिरवून असते, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि तेच कन्फ्युज करतं आपल्याला. प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 84 बघा, he lives in Bapunagar in Ahmedabad. B, he reached Mumbai yesterday. C, she lives in a cottage. Cottage म्हणजे झोपडी होते, हट म्हणतो आपण त्याला. I will be 60 in next August. Identify the correct sentence. Done. आता पहिलं बघा, he lives in Bapunagar in Ahmedabad. आता लक्षात घ्या, खरं तर बापूनगर हे सुरत मध्ये मोठं शहर आणि शहरातली वस्ती जर असेल तर बापूनगरच्या आधी येते काय येणार, ऍट येणार, लक्षात घ्या. आणि शहर असेल त्याच्या आधी इन येणार. हे इन इथं बरोबर आहे, पण तिथे ऍट पाहिजे होतं, म्हणून हे वाक्य चुकलं. आता ए कुठे कुठे आहे बघा, ते आपण मांडूयात अगोदर. ए इथे गेला,
हे 3 तर उडालेत पहिलेच. एलिमिनेशन मेथड एरर या पद्धतीने असतील ना, एलिमिनेशन मेथड वापरायची. डन. याच्यामध्ये पण ए राहिला असता संपला विषय, पुढे वापरायची गरजच नाही आपल्याला पुढे. डन. ही रिच मुंबई येस्टरडे सिंपल पास्ट टेन्सचा संदर्भ देतो, V2 आहे, वाक्य बरोबर आहे. डन. शी लिव्हज इन अ कॉटेज हे वाक्य देखील बरोबर आहे. ती एका झोपडीत राहते या अर्थाने ते वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. कुटी म्हणजे म्हणतो ना कॉटेज, कुटी. ठीक आहे. आय विल बी 60 इन नेक्स्ट ऑगस्ट ही रचना बघा. क्रमदर्शक जे शब्द असतात, नेक्स्ट, लास्ट, फर्स्ट यांच्या आधी कधीच प्रेपोजिशन इन, ऑन, ऍट वापरले जात नाही. लक्षात आलं? क्रमदर्शक जे शब्द असतात त्यांच्या आधी कधीच प्रेपोजिशन वापरलं जात नाही, हे चूक आहे. आता आपण बोलताना कसं म्हणतो, आय विल मीट यू ऑन नेक्स्ट संडे, बरोबर आहे असं बोलतो, पण ऑन तिथे चूक आहे, कारण नेक्स्ट आहे पुढे. डन. अशी चूक बोलताना कधी करू नका, लक्षात घ्या. डन. आणि जनरली बोललं जातं, आयोग जे वाक्य देतं ना, तुमच्या बोलण्यातलीच वाक्य देतं मोस्टली, कारण हे बोलण्यातलं असतं. म्हणून विद्यार्थ्यांना काय वाटतं, तुम्हालाही वाटलं असेल हे वाक्य बरोबर आहे, पण ते चूक आहे. अकॉर्डिंग टू ग्रामर इट इज रॉंग. डन. कोणते बरोबर आहे? फक्त आपली 2च बरोबर आहेत. कोणती? बी आणि सी. कोणतं उत्तर आहे मित्रांनो आपलं? मग 2 नंबरचं उत्तर आहे. डन. लक्षात घ्या या गोष्टी. तुमच्या हजारो कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. तर सुरुवात झाली आपली आत्ताची, एकदम डीप मध्ये होत सगळ्या गोष्टी. पुढे प्रश्न क्रमांक 85 बघा. आयडेंटिफाय फंक्शन ऑफ मॉडल ऑक्झिलरी कुड इन द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यात कुड हे मॉडल ऑक्झिलरी काय फंक्शन करतं ते आपल्याला बघायचं. मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे सुद्धा हेल्पिंग वर्बचंच काम करतात, पण मोड ऑफ अन ऍक्शन दर्शवतात. ते व्यक्तीचा जसा मूड असतो त्या पद्धतीने सुद्धा हे मॉडल ऑक्झिलरी काम करत असतात. आता इथे हा कुड काय वाक्यात काम करतो ते बघूया. वन कुड वॉक माइल्स इन द जंगल. म्हणजे एखादी व्यक्ती जंगलमध्ये काय करू शकतो? चालू शकतो. विदाउट सीइंग इवन अ वाईल्ड रॅबिट. म्हणजे जंगली ससा न पाहता तो दीर्घकाळ चालू शकतो, अनेक मैल चालू शकतो. म्हणजे त्याच्यात काय दर्शवतंय? म्हणजे ती चालण्याची काय शक्यता आहे ना, त्याची शक्यता. इथे ॲबिलिटी नाही आहे. काय आहे इथं बघा ना, काय आहे? आपण कुड कशाला वापरतो? आपण लक्षात घ्या, कुड कशाला वापरतो आपण? कुडच्या अनेक पास्ट ॲबिलिटी, कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी साठी देखील आपण वापरतो. पॉसिबिलिटी. आता आपण पॉसिबिलिटी, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, लेस पॉसिबिलिटी आपण वापरतो, बरोबर आहे का? पण हे वाक्य देखील इथे काय दर्शवत आहे बघा बरं. आता बघा, परमिशन, ऑब्लिगेशन ह्या गोष्टी त्याच्यात येत नाही. ह्या 2 गोष्टीमध्ये एक्सप्रेस ॲबिलिटी इन द पास्ट, बरोबर आहे, एक्सप्रेस पॉसिबिलिटी. लक्षात घ्या. आता ह्या ज्या 2 गोष्टींमध्ये तुम्ही कन्फ्युज होणार. चालण्याची क्षमता आहे, शेकडो मैल चालण्याची क्षमता आहे, तिथं खरं तर हे उत्तर यायला पाहिजे. आयोगाने काय दिलंय? है ना? उत्तर कोणतं यायला पाहिजे? ॲबिलिटी यायला पाहिजे, ॲबिलिटी इन द पास्ट. कारण कुड काय, कॅनचा तो पास्ट आहे. ठीक आहे. जे उत्तर दिलंय याच्यात होऊ शकतं चेंजेस. ठीक आहे. जे उत्तर दिलंय, कोणतं उत्तर दिलंय? हे दिलंय ना, चेक करा. डन. गृहीत धरूयात आपण. पण खरं म्हटलं तर इथे काय दाखवले? ॲबिलिटी दाखवण्याची, चालवण्याची. पण ते पुढे दिलेलं ना, इन द जंगल विदाउट सीइंग इवन, त्याच्यानुसार ते पॉसिबल जवळचा ॲबिलिटी नाही. कसं असतं माहिती का, वन कुड वॉक माइल्स इन द जंगल. आता हे वॉक म्हणजे काय? ॲबिलिटी आहे ना, धडधाकट आहे, चालू शकतो, त्या हिशोबाने आपण वापरू शकतो. विदाउट सीइंग, हा म्हणजे तुम्ही जर हा म्हणताय विदाउट सीइंग, म्हणजे याच्यामुळे हे पॉसिबिलिटी घेईल असं म्हणू शकतो. बघू आणखी सेकंड याच्यामध्ये काय देतं उत्तर ते बघूयात आपण. डन. आता जे उत्तर दिलंय त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. हा, कॉन्टेक्स्ट वरूनच जातो आपण पुढे. आता यांनी ज्यांनी उत्तर हे दिलं असेल ना फक्त इथपर्यंत, वन कुड वॉक माइल्स इन द जंगल, आय कुड वॉक हंड्रेड्स ऑफ माइल्स असं म्हणतात ना, म्हणजे तो काय दर्शवतो? ॲबिलिटी दर्शवतो. ठीक आहे. आय कुड स्पीक 4 लँग्वेजेस, ॲबिलिटी अलग लक्षात त्या पद्धतीने होतं. पण पुढे काय कॉन्टेक्स्ट आहे त्याच्यावरून ते पॉसिबिलिटी. ठीक आहे. लक्षात घ्या. हे उत्तर आपण गृहीत धरून. नेक्स्ट कस लागतो बरं का राज्यसेवेला. खरंच प्रश्न विचारण्याची जी लेव्हल असते ना, आणि तुम्ही जर बघा असं टीचिंग मेथड बघा तर म्हणजे इरिलिव्हंट असते. लक्षात घ्या. फक्त एक ठरलेला ढाचा आहे तोच शिकत, तसं नसतं. आता तर खूप
डिफिकल्ट लेवल विचारायला लागलेत. म्हणजे आता राज्यसेवेत 3-4 पेपर बघा तुम्ही झालेले 20 पासून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे खरंच पेपर काढणाऱ्याला आपण 100 मार्क्स दिले पाहिजेत. जबरदस्त काढलेले आहेत. फक्त एकच कुठे मन शून्य होतं माणसाचं, अशा चुका नको व्हायला, प्रश्न कॅन्सल नको व्हायला. ठीक आहे, तिथं मग आपल्याला येतो म्हणजे तुमच्या याच्यावर प्रश्न उठतो तुमच्या ॲबिलिटीवर. आलं लक्षात? ठीक आहे, असू देत. चला प्रश्न 85चं काय आला? मग उत्तर 3 आला. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 86. फाइंड आउट द करेक्ट सिनॉनिम फॉर. येथे काय विचारलाय? सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द विचारलेला आहे. डन. एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे काय? अगोदर ज्या गोष्टी अतिशय क्लिअर असतात त्याला आपण काय म्हणतो? एक्सप्लिसिट असं म्हणतो. स्पष्ट, निरभ्र आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. हा, आता इथे बघा एक्साइटिंग म्हणजे काय? 4 पर्याय दिले आहेत. एक्साइटिंग म्हणजे काय? उत्साहवर्धक, उत्साह वाढवणारे. हे त्याचं समानार्थी येणार नाही, लक्षात घ्या. दुसरं रिफाईंड. रिफाईंड म्हणजे शुद्ध, पवित्र आपण म्हणतो. म्हणजे शुद्ध म्हणजे वस्तूच्या बाबतीत रिफाईंड म्हणतो. ठीक आहे. शुद्ध म्हटलं तर धर्माच्या बाबतीत आपण म्हणतो. लक्षात. हा, नाही, सॅक्रेड म्हणजे तो होली होतो, पायज होतो, तो सॅक्रेड. हा, त्याला नाही समानार्थी येणार. हा मोस्टली हा वस्तूच्या बाबतीत वापरला जातो. येस, ठीक आहे. ठीक आहे. हा, प्रिसाइज आपण म्हणतो रिफाईंड ऑइल म्हणतो ते. प्रिसाइज म्हणजे तंतोतंत, एक्झॅक्टनेस ज्यामध्ये असतो तो असतो प्रिसाइज. डन. आणि क्लिअर हा एक्सप्लिसिटचा समानार्थी शब्द आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर काय आला? 4. डन. आता प्रश्न क्रमांक 87 बघा. ऑक्सफर्ड हॅज डॅश डॅश अ न्यू एडिशन ऑफ द बुक. आता इथे लक्षात द्या, एडिशन ऑफ न्यू एडिशन ऑफ द बुक म्हटलं इथे म्हणजेच काय आलं? संदर्भ काय आला? प्रकाशित करणे, प्रोड्यूस करणे, पब्लिश करणे, है ना, लॉन्च करणे या अर्थाने. डन. आता याच्यात बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. म्हणजे काय दिलेत? फ्रेझल वर्ब दिलेत. आता ब्रॉट अबाउट म्हणजे ब्रिंग अबाउट म्हणजे घडणे, एखादी गोष्ट होणे, टू हॅपन असा अर्थ आहे. ब्रॉट इन लक्षात आणून देणे, ब्रिंग इन लक्षात आणून देणे. ब्रॉट आउट याचा अर्थ काय होतो? ब्रिंग आउटचा अर्थ होतो ब्रॉट आउट इथं पास्ट टेन्स मध्ये, तर टू प्रोड्यूस, टू पब्लिश, टू लॉन्च असा त्याचा अर्थ होतो. हेच त्याचं प्रॉपर त्या रिकाम्या जागी ही फ्रेज येईल. ब्रॉटअप म्हणजे काय? पालन पोषण करणे, संगोपन करणे, वाढवणे. नर्चर आपण म्हणतो बघा, हा ना, नर्चर म्हणतो बघा, टू फीड असा ही म्हणतो. मग रिकाम्या जागी इथं काय येणार? ऑक्सफर्ड हॅज ब्रॉट आउट अ न्यू एडिशन ऑफ दिस बुक. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर येईल 3. प्रश्न क्रमांक 88 बघा. प्रश्न क्रमांक 88 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट प्रिफिक्स इन द वर्ड. आयडेंटिफाय द करेक्ट प्रिफिक्स इन द वर्ड. द प्रिफिक्स म्हणजे काय? उपसर्ग असतो, त्याची जागा कुठे असते? मूळ शब्दाच्या आधी. आता सर्कमफरन्स असं जर म्हटलं तर फेरन्स हा शब्द याच्यात काय आला? बेस आला. मग त्याचा प्रिफिक्स काय येईल? सिंपल काय येईल? सर्कम येईल. म्हणजे हे त्याचं उत्तर येईल प्रिफिक्स मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आलं 2. प्रश्न क्रमांक 89 बघा. स्ट्रॉंग डिसलाइक बिटवीन 2 पर्सन्स. म्हणजे या वाक्याच्या अर्थावरूनच याचं उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणजे 2 व्यक्तींमध्ये जेव्हा दुश्मनी असते, हार्डवैर असतं, स्ट्रॉंग एनिमॉसिटी म्हणतो आपण त्याला, तर त्याला आपण अँटीपॅथी असं म्हणतो. ॲव्हर्जनचाही अर्थ काय होतो? डिसलाईक होतो, तिटकारा होतो. पण हे काय? म्हणजे 2 व्यक्तींमध्ये असेल असं नाही, 2 पेक्षा जास्तही असू शकतं. लक्षात घ्या. म्हणजे या गोष्टीचा मला तिटकारा आहे, तर गोष्टी पण असू शकते. पण 2 व्यक्तींमध्ये हार्डवैर या अर्थाने इथं ॲव्हर्जन हा शब्द न वापरता आपण अँटीपॅथी वापरतो. लक्षात घ्या. ॲव्हर्जनचा पण अर्थ काय होतो? तिटकारा होतो. बरोबर आहे. एखाद्याविषयी आसक्ती असणे असा त्याचा अर्थ होतो. अँटीपॅथी म्हणजे काय? हार्डवैर, 2 व्यक्तींमधील हार्डवैर, दुश्मनी आपल्या भाषेत. अपॅथी म्हणजे काय? हा लेथर्जिक असतो, उदासीन, बेपर्वा असतो. बरोबर आहे. म्हणजे ज्याला कोणत्याच गोष्टीत काय वाटत नाही, रस नाही, औदासीन्य म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आपल्या भाषेत, खानदेशी भाषेत दुवाड, दळभद्री असा. ठीक आहे. डिस्पाइट म्हणजे काय? ला न जुमानता, शिवाय असा त्याचा अर्थ आहे. मग कोणतं उत्तर येईल याचं? त्याचं उत्तर येईल 2. डन. प्रश्न क्रमांक 89चं उत्तर काय आलं? 2. डन. प्रश्न क्रमांक 90 बघा. चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट टू द गिवन वर्ड. हा काय आहे? चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट टू द गिवन वर्ड.
आता पहिलं आपल्याला बघावं लागेल याच्यात ऍफ्ल्युएंट. ऍफ्ल्युएंट म्हणजे काय? रिचेस, धनवान. हा, त्याला आपण काय म्हणतो? श्रीमंत व्यक्ती, धनवान व्यक्ती. लक्षात, जो सगळ्या गोष्टीने भरपूर आहे असा, म्हणजे समृद्ध असा व्यक्ती, ऍफ्ल्युएंट. आता मायझरली म्हणजे काय? मायझरली हा पहिली गोष्ट ऍडजेक्टिव्ह आहे. काय ऍडजेक्टिव्ह आहे, तो ऍडवर्ब नाही. ठीक आहे. आता तुम्हाला मी अगोदर सांगितलंय, जर नाऊनला एलवाय प्रत्यय लागला तर तो ऍडजेक्टिव्ह असतो, जर ऍडजेक्टिव्हला एलवाय प्रत्यय लागला तो ऍडवर्ब असतो. आता याच्यातला एलवाय जर आपण बाहेर काढला तर हा शब्द काय होईल? मायझर. मायझर हा नाऊन आहे, त्याला जर आपण एलवाय लावला तर हा झाला ऍडजेक्टिव्ह. डन. आणि याला जर ऍडवर्ब करायचं असेल तर आपल्याला ऍडवर्बियल फ्रेज वापरावी लागते. इन अ मायझरली मॅनर असं त्याचा ऍडवर्ब फ्रेज येते, लक्षात घ्या. डन. मग हा त्याचा येईल का? मायझरली म्हणजे काय? कंजूस. ठीक, हा त्याचा येणार नाही. डन. वेल्दी म्हणजे श्रीमंत. ऍफ्ल्युएंटचा समानार्थी काय येईल? वेल्दी येईल. स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे काय? हा काय असतो? वारेमाप खर्च करणारा असतो, म्हणजे वारेमाप खर्च करणारा असतो, लक्षात घ्या. डन. म्हणजे तो आपण म्हणतो ना की आपले जुने लोक आपल्याला सांगून गेलं, जेवढी चादर असेल तेवढेच पाय पसरवायचे, पण हा चादरीचा विचारच करत नाही. बरोबर आहे. हा असतो स्पेंड थ्रिफ्ट असतो. डन. फ्रुगल काय असतो? फ्रुगल हा जो असतो हा इकॉनॉमिकल असतो, काटकसरी असतो. प्रत्येक गोष्टी तो काय, मग तो कंजूस नसतो बरं का. आता मारवाडी लोकांचं उदाहरण घ्या, ते कंजूस नसतात. तुम्ही लग्न बघा मारवाडी लोकांचे, त्यांचे कपडे बघा, तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे ही कॉन्सेप्ट जी आली, मारवाडी कंजूस नसतात, ते काय असतात? इकॉनॉमिकल असतात, काटकसरी असतात. कुठं पैसा खर्च करायचा हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते आज सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग हा फ्रुगल म्हणजे काय? काटकसरी येतो, लक्षात घ्या. हा देखील येणार नाही, हा देखील येणार नाही. मग याचं उत्तर काय येईल मित्रांनो? वेल्दी येईल. डन. प्रश्न क्रमांक 90चं उत्तर काय आलं? 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 91 बघा. आयडेंटिफाय अ वर्ड ऑफ ऑपोजिट मिनिंग बाय ऍडिंग प्रेफिक्स टू द वर्ड. म्हणजे आपल्याला प्रेफिक्स ऍड करून काय दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनवायचा पाहिजे. म्हणजे काही निगेटिव्ह प्रेफिक्स असतात, बरोबर आहे का? आता इथे काय निगेटिव्ह प्रेफिक्स येतो, बरोबर आहे. म्हणजे इथं सांगितलं नाही अपोजिट बनवण्यासाठी निगेटिव्ह प्रेफिक्स येतात, काही पॉझिटिव्ह असतात, लक्षात घ्या. पण त्यांनी काय सांगितलंय? निगेटिव्ह अफर्मेटिव्ह असा काही शब्द वापरला नाही, फक्त प्रेफिक्स ऍड करा असं सांगितलंय. आता बघा, आयडेंटिफाय अ वर्ड ऑफ ऑपोजिट मिनिंग बाय ऍडिंग प्रेफिक्स टू द वर्ड डोमिटेबल. ठीक आहे. आपण डोमिटेबल शब्दाला कोणता उपसर्ग लावला म्हणजे तो नवीन शब्द तयार होईल आणि जो त्याचा विरुद्धार्थी असेल. ठीक आहे. डोमिटेबलचा अर्थ काय? ज्याला आपण हरवू शकतो असा त्याचा अर्थ होतो, ज्याच्यावर आपण वर्चस्व प्रभूत करू शकतो, बरोबर, तो अर्थ होतो. मग याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अनडोमिटेबल येईल का? नाही येत. इरडोमिटेबल येईल का? नाही. इंडोमिटेबल शब्द ऐकलाय तुम्ही? इंडोमिटेबल म्हणजे काय? ज्याला आपण हरवू शकत नाही, ज्याला नमवू शकत नाही असा इंडोमिटेबल. हा करेक्ट इथे प्रेफिक्स आलेला इंडोमिटेबल. तर हा मिसडोमिटेबल हा शब्द नाही, हा मग योग्य प्रत्यय नाही त्याला. मग त्याचं उत्तर काय येईल? अपोजिट प्रॉपर काय आलं? इंडोमिटेबल आलं. डन. यस. म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर काय आलं? 3. आता प्रश्न क्रमांक 92 आहे बघा. ABCD मध्ये बघायचं आणि त्याच्यात करेक्ट सिंपल सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे, लक्षात घ्या. A, he worked hard so that he might gain a prize. B, having no money, he had to barter goods. That was a fault which was not to be forgiven. He must confess his fault or he will be fined. Identify the simple sentence. आता one by one आपण बघूया. He worked hard so that he might gain a prize. So that जर वाक्यात येत असेल तर तो ऍडर क्लॉज ऑफ पर्पज असतो. काय असतो? ऍडर क्लॉज ऑफ पर्पज असतो. आणि जिथे क्लॉजचा संबंध आला तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो. नाउन क्लॉज असतो, ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो, ऍडर क्लॉज असतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो. डन. पहिला काय झाला मग? कॉम्प्लेक्स. म्हणजे चुकलं. आपल्याला काय पाहिजे? सिंपल पाहिजे ना. एक कुठे कुठे उडवा त्याला? एक. ठीक, एकच ठिकाणी आहे. डन. पुढे हॅव्हिंग नो मनी ही हॅड टू बार्टर गुड्स. हॅव्हिंग नो मनी, पैसे नसल्यामुळे ही हॅड टू बार्टर गुड्स, त्याला वस्तू विनिमय करावं लागले, वस्तूची देवाणघेवाण करावी लागली. या अर्थाचं वाक्य. यामध्ये कोणतं कंजंक्शन आहे? 2 समान दर्जाची वाक्य आहे जी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडलेत. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कोणता क्लॉज आहे? नाही. म्हणजे हे काय? 1 सब्जेक्ट 1 फायनाइट वर्ब, सिंपल सेंटेन्स. डन.
हे वाक्य आपण करीत जाऊया. पुढचं सी बघा. दॅट वॉज अ फॉल्ट विच वॉज नॉट टू बी फॉरगिव्हन. दॅट वॉज ए फॉल्ट विच वॉज नॉट टू बी फॉरगिव्हन. फॉल्ट या नाउन बद्दल विच वॉज नॉट टू बी फॉरगिव्हन हा क्लॉज माहिती सांगत आहे. हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. इट इज ऑल्सो कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कोणता आला? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. चल पुढे डी. ही मस्ट कॉन्फेस हिज फॉल्ट ऑर ही विल बी फाईन. दोन समान दर्जाची वाक्य आहेत आणि ते ऑर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेलं आहे, म्हणजेच ते वाक्य काय आहे? कंपाऊंड सेंटेन्स आहे. ज्या वाक्यात फॅन बॉईज असतं, फॅन बॉईज माहिती आहे कॉन्सेप्ट, फॅन बॉईज लक्षात घ्या. फॅन बॉईज ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फॅन बॉईज कॉन्सेप्ट जर लक्षात राहिली तर हे जे आहेत कंजंक्शन्स कुठे वापरतो आपण? कंपाऊंड मध्ये. हा फॅन म्हणजे आता एफ म्हणजे फॉर, ए म्हणजे अँड, ॲज वेल ॲज. डन. हा म्हणजे जो आहे हा नॉट ओनली बट ऑल्सो आहे किंवा नायदर नॉर आहे. लक्षात घ्या. बट आहे, ओ अदरवाईज आहे, ऑर आहे, येट आहे, वाय, स्टील, सो आहे, स्टील आहे. लक्षात आलं? आणि हे कंजंक्शन ज्यामध्ये आलं ते वाक्य काय असतं? ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं. मग दिलेल्या मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये फक्त बी नंबरचं जे वाक्य आहे ते काय आहे? सिंपल सेंटेन्स आहे. आणि आपल्याला सिंपल सेंटेन्स वगैरे सांगितला होता, तो आहे बी, ओनली बी. 2 नंबरचा ऑप्शन आहे त्याचा. डन. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर काय आलं? 2, ओनली बी. डन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93 बघा. आयडेंटिफाय अंडरलाईन टेन्स फॉर्म इन द गिवन एक्झाम्पल. अंडरलाईन केलेल्या टेन्सचा काळ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, वाक्याचा टेन्स कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. द ट्रेन विल हॅव लेफ्ट बाय द टाइम यू रीच द स्टेशन. विल हॅव लेफ्ट म्हणजे ज्या वाक्यात अशी रचना असेल, लगा विल हॅव किंवा शॅल हॅव नंतर जर V3 असेल तर तो परफेक्ट फ्युचर असतो. काय असतो? परफेक्ट फ्युचर. किंवा फ्युचर परफेक्ट लिहितात कधी? परफेक्ट फ्युचर. कोणतं वाक्य ते? सिंपल फ्युचर आहे का? नाही. पास्ट परफेक्ट आहे का? नाही. फ्युचर परफेक्ट? येस. फ्युचर परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट? नाही. मग काय उत्तर आलं त्याचं उत्तर आलं 3. अंडरलाईन केलेल्या वाक्याचा काळ हा परफेक्ट फ्युचर टेन्स आहे किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. डन. पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 94 बघा. When shall I know the result of the test? She asked. When shall I know the result of the test? She asked. बरोबर. आता काही मुलांना लगेच डोक्यात क्वेश्चन आला असेल, वेनच्या बरोबर आपण फ्युचर टेन्स वापरतो का? वेनच्या बरोबर आपण फ्युचर टेन्स वापरत नाही किंवा जेव्हा तो कंडिशन दाखवत असेल. आलं का लक्षात? हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे वाक्य बघा, वाक्याचा क्रम बघा. शी आस्क्ड म्हणजेच वाक्य कोणतं आहे? WH क्वेश्चन आहे म्हणून आस्क्ड आलं इथे. WH क्वेश्चन मध्ये कधीच टोल्ड येत नाही. आलं लक्षात? कीप इन माइंड. कधीच सेड येत नाही. डन. हा बघा तिथं रिपोर्टिंग वर्क काय येणार? आस्क्ड येणार, इन्क्वायर्ड येणार, वॉन्टेड टू नो येणार. आता इथे बघा, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द अबोव सेंटेन्स. आता शी आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्रोनाउन घ्यावं लागेल. आता इथे बघा, जर फ्युचर टेन्स असेल तर आपण त्याचं काय घेतो? त्यावेळेस आपण शालचं काय करतो? जर ही शी इट आलं तर त्याला वूड करतो. लक्षात घ्या. जर ऑर्डर असेल किंवा काही सजेशन असेल त्यावेळेस आपण शालचं शूड करतो. लक्षात घ्या. जे कॉन्स्टेबलच्या वाक्यात आपण बघितलं होतं. डन. आता इथे बघा, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द अबोव सेंटेन्स. शी आस्क्ड व्हेन शी वुड नो द रिझल्ट ऑफ द टेस्ट. आलाय का बा? शी आस्क्ड व्हेन शी वुड नो द रिझल्ट ऑफ द टेस्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कदाचित याचा अभ्यास करताना तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देतात, म्हणजे दुर्लक्ष करतात. कसं की इनडायरेक्ट स्पीच करताना दिलेला वाक्याचा प्रकार कोणताही असो, कनेक्टिव्ह नंतरची रचना ही स्टेटमेंट मध्ये असते. म्हणजे जर स्टेटमेंट असेल तर दॅट नंतर स्टेटमेंटच येणार. जर वर्बल क्वेश्चन असेल तर इफ वेदर नंतर स्टेटमेंटच येणार. जर WH क्वेश्चन असेल तर WH या कनेक्टिव्ह नंतर, आता इथे कोणता आहे? व्हेन आहे. हाच कनेक्टिव्ह म्हणून येणार. व्हेन नंतरची रचना देखील सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट स्टेटमेंट झाली पाहिजे. लक्षात आलं? हे लक्षात ठेवा नेहमी. ठीक. या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांचे वाक्य चुकतात, वेळ जातो. ठीक आहे. बघा, शी आस्क्ड व्हेन शी वुड नो द रिझल्ट ऑफ द टेस्ट. बरोबर.
हे वाक्याला आपण गृहीत धरूयात. चारही वाक्य आपल्याला डिस्कस करायचे. शी आस्क्ड व्हेन वुड. आता शी आस्क्ड व्हेन वुड हा क्वेश्चन झाला. आपल्याला काय पाहिजे? स्टेटमेंट पाहिजे. व्हेनच्या नंतर शी पाहिजे ना, म्हणून हे चुकलं. मी तुम्हाला सांगितलं ना, कनेक्टिव्ह नंतरची रचना कशी पाहिजे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. जर वाक्यात ऑब्जेक्ट नसेल तर नुसता सब्जेक्ट वर्ब. डन. पुढे शी आस्क्ड हे वाक्य काय आहे? WH क्वेश्चन आहे. मग कनेक्टिव्ह इफ येईल का? इफ येणार येणार का? नाही, तिथे WH वर्डच येणार कनेक्टिव्ह, म्हणून हे वाक्य चुकलं. डन. पुढे शी आस्क्ड वेदर वाक्य काय? WH क्वेश्चन आहे. तिथं आस्क इफ किंवा वेदर येणार का? नाही. मग कोणतं उत्तर आलं मित्रांनो आपलं? येस. लक्षात आलं? येस. म्हणून प्रश्न क्रमांक 94 काय उत्तर आलं? 1. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा. प्रश्न क्रमांक 95 बघा. चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑप्शन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. काय म्हणतोय आपण? चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ऑप्शन ऑफ द फॉलोइंग एक्सक्लेमेटरी. आता इथं बघा. इट इज सॅड टू थिंक दॅट यूथ शुड पास अवे. इट इज सॅड टू थिंक म्हणजे हे विचार करून वाईट वाटतं दॅट यूथ शुड पास अवे, की तो तरुण मरला, मृत्यू पावला, असा अर्थ आहे त्याचा. मग इथं करेक्ट एक्सक्लेमेटरी यामध्ये कोणता आहे ते बघूया. ओ सॅड अशी रचना येईल का इथे? अशी रचना येईल का तिथे? आता इथे काय यायला पाहिजे? म्हणजे वाईट घटना इथं आलाच येणार. ओ आपण आश्चर्य वगैरे करताना करतो, लक्षात घ्या. ओ हा कधी कधी सॅड एक्सप्रेशन दर्शवताना नाही केला जातो, लक्षात घ्या. हे ते चुकलं. दुसरं बघा. अलास दॅट यूथ शुड पास अवे. लक्षात येतं का अलास दॅटचं वाक्य? तिथं काय होतं? इथं आहे का कॉमा? आहे का? मी तुम्हाला सांगितलं होतं अलास दॅट जर आला तर वाक्य शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क येऊ शकतो. नुसता अलास एकटा आला तर त्याच्यानंतर अलास एक्सक्लेमेटरी मार्क येतो. अलास दॅट आलं, इथं आलं, म्हणजे हे अलास याच्यात आलं. हे काय दर्शवत आहे? दुःख दर्शवणारं वाक्य आहे. म्हणजेच हे वाक्य त्याच्यात 100% करेक्ट आहे. उरलेलं वाक्य देखील आपण बघूया. वाव आश्चर्य दर्शवताना होतात, वाक्य चुकलं. हाऊ इफ यू. आता हे वाक्य तर नॉनसेन्स आहे. लक्षात आलं? कोणतं उत्तर आलं याचं? 2 नंबरचं उत्तर आलं. डन. 2 नंबरचं उत्तर आलं. एनी डाऊट? डन. चलो नेक्स्ट. आता इथं पॅसेज आहे, हा तुम्ही 2 मिनिटं वाचायचा आहे. उत्तर आपण सॉल्व्ह करणार आहोत याचे. डन. ऑलरेडी तिथे आपण काय पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत मोस्टली. आपण तिथं उत्तर फक्त आपण योगेश आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. 2 मिनिटं तिथे तुम्हाला वाचा. मी तोपर्यंत पाणी वगैरे घेतो. ठीक आहे. कट करता है ना उतना. वॉइस नहीं कट होता. वॉइस कट नहीं होता. मोर दॅन 2 मिनिट्स पेक्षा जास्त त्याला घ्यायचे नाहीत आपल्याला. कीवर्ड दिलेला आहे ना, ते कीवर्डून पूर्ण हे वाचण्यापेक्षा कीवर्ड जो दिलेला आहे त्या कीवर्डून आपण उत्तर शोधू शकतो त्याची. लक्षात घ्या. डन. ठीक आहे. बघा आता. विच ऑफ द स्टेटमेंट्स आर करेक्ट ट्रू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज. ठीक. आता याच्यात बघा, तुम्ही जो पॅसेज वाचला कोणते कॉन्टेक्स्ट तुम्हाला करेक्ट वाटतायत ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. हा सांगा मग याचं उत्तर काय येईल? हा एकच उत्तर येणार याचं. म्हणजे एक कसं उत्तर येणार बघा. म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते ऑप्शन्स करेक्ट आहेत? हे पहिलं जे ऑप्शन आहे हे करेक्ट आहे. नंतर कोणतं आहे? डी नंबरचं कोणतं? हार्टबीट्स ऑफ द हमिंग बर्ड आर 500 बीट्स पर मिनिट व्हाईल तसे. म्हणजे ए आणि डी हे जे ऑप्शन आहे कुठे येते? ते ए मध्ये आहे. म्हणून याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर काय येणार? एक उत्तर येणार. डन. चला नेक्स्ट. दुसरं बघा. द पॅसेज इज रिफ्लेक्टिव्ह, नॅरेटिव्ह, एक्सपोजिटरी, डिस्क्रिप्टिव्ह, डिस्कर्सिव्ह. काय याचं उत्तर?
बरोबर आहे. कोणतं आहे म्हणजे कोणतं आहे एक्सपोजिटरी आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे. ठीक आहे म्हणजे उत्तर 4. पुढे प्रश्न क्रमांक 98 बघा. आता हे तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या. इथे जरी 5-6 शब्द असतील तुम्हाला एकच शब्द आला त्याच्यात कसं दिलेलं आहे त्या शब्दावरून सुरुवात केलेली आहे. कायनेटिक म्हणजे काय गतीची ऊर्जा आपण म्हणतो ज्याच्यामध्ये काय स्पीड आहे. बरोबर आहे. आता इथं लक्ष द्या काय आहे ज्याच्यामध्ये मुवमेंट दिसते आपल्याला ऍक्टिव्ह अँड मुव्हिंग. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये मुवमेंट म्हणजे सुरुवात कुठे याच्यात बघा 5 नंबर कुठे आहे का उत्तर आलं का काही गरज आहे का. जरी इतक्यात त्यांनी एक काम सोपं काय केलं बरं झालं हे जे होतं म्हणजे 6 नंबर 2-3 ठिकाणी दिलं नाही तर आपलं खूप कन्फ्युजन झालं असतं. तुम्हाला एक शब्द जरी आला त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं. डन. यस. पुढे व्हॉट रिॲक्शन्स arose in the mind of the writer when he sees hummingbirds in an action. काय ऍक्शन होती त्यांची काय ऍक्शन होती वंडर फिलिंग ऑफ अफेक्शन. हा आणखी वंडर होतं फिलिंग ऑफ ऍक्शन अफेक्शन होतं आणखी हा कोणतं उत्तर येईल मग सांगा 2 नंबर. येस 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या A, B and E. ठीक आहे. आणि याच्यातलं आपलं शेवटचं बघा द मिनिंग ऑफ ऑर्निथॉलॉजिस्ट. ऑर्निथॉलॉजिस्ट माहिती तुम्हाला पक्ष आणि त्यांच्या घरट्याबद्दल जो अभ्यास केला जातो त्याला आपण ऑर्निथॉलॉजिस्ट असं म्हणतो. जो करतो हा कोणता येईल मग अ पर्सन हु स्टडीज बर्ड्स इन देअर नॅचरल हॅबिटेट्स. त्याचं उत्तर येईल. त्याचं उत्तर आलं 2. तर विद्यार्थी मित्रांनो ही जी आपली प्रश्नपत्रिका होती 2023 मध्ये जी झालेली जी 2022 ची होती ती आपण डिटेल एक्सप्लेनेशन केली आहे. आय होप ही प्रश्नपत्रिका तुम्हाला कळली असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.